देवाची प्रतिष्ठापना चालू असताना बाहेर चकमक झाली आणि त्याच्यात काही माणसं मारली गेली. त्याच्यावरून हे नाव पडलं पुण्या मुरलीधर. या मारुतीपाशी कांदे बटाटे विकणारी लोक बसायची. ओके. म्हणून त्या मारुतीला नाव दिलं गेलं बटाट्या मारुती. गुंडांचा गणपती. गुंडाचा गणपती. हा, इंटरेस्टिंग नाव एकदम. ह्याच्यातलं जे गुंड आहे हा, ते आडनावातलं गुंड आहे का कर्तृत्वातलं गुंड आहे? काही जणांना असं वाटतं की ही कशी टिंगल-टावळी करणारी देवांना नावं ठेवली आहेत. बटाट्या झाला, भांग्या मारुती झाला, पुण्या मुरलीधर झाला. त्याच्या मागे असं काही देवांची टिंगल-टावळी करण्याचा उद्देश नसायचा. पेशव्यांना भोवळ आली आणि या आप्पा बळवंतांनी त्यांना ते सावरलं आणि एक मोठा अपघात टळला. तेव्हा पेशव्यांनी सांगितलं की आपण जिथं आत्ता मला सावरलं आणि मोठा अनर्थ घडला असता तो टळला, या जागेचं नाव आप्पा बळवंत चौक राहील. कसबं या फारसी शब्दापासून कसबा हे नाव आलेलं आहे आणि कसबा याचा अर्थ होतो कारागिरी. 1961ला पुण्यात पानशेतपूर आला. त्याच्यानंतर एक पेठ वसवली गेली, ती म्हणजे सेनादत्त पेठ. बर. तर ही कदाचित शेवटचीच पेठ आहे पुण्यातली. सेनादत्त पेठ. सेनादत्त 60 वर्षाआधी. हो, जी सगळ्यात नवीन पेठ. नवीन पेठ आहे. तर याच्या नावामागचं असं आहे की यशवंतराव होळकर आणि पेशव्यांची जी लढाई झाली, तर त्याच्या लढाईमधून ही हडपसर, कोंडवा, मुंडवा अशी नावं पुढे आली. त्यात खरंच तथ्य आहे काही? म्हणजे मला फक्त यासाठी विचारायचं आहे की तो इतिहास खरा आहे? पुण्यात अशी काही मंदिरं आहेत का किंवा अशी काही ठिकाणं आहेत का की त्यांची फार गमतीशीर नावं आहे आणि त्यांच्या मागं खूप गमतीशीर इतिहास आहे? असे काही ठिकाणं तुम्हाला आम्हाला सांगशील? पुण्याचं गणेशोत्सव फेमस आहे. पुणेरी पाट्या महत्त्वाच्या आहेत. पेठांचं पुण्यावरनं ओळखलं जातं. तसं खरं तालमींवरनं सुद्धा पुणे ओळखलं जावं, इतक्या तालमी आहेत पुण्यात. पेठेमधली जी संस्कृती आहे आणि ही जी कॅम्पातली संस्कृती किंवा हे आहे ते एकदम वेगळे आहे. म्हणजे पुण्याची जर का नाणं धरलं तरी दुसरी नाण्याची बाजू आहे. इराणी कॅफे किंवा इराणी लोक जी आली मुंबई मार्गाने पुण्यात आली, ती इतकी मिसळून गेली आहेत पुण्याच्या संस्कृतीमध्ये की ती पूर्ण आता पुण्यातच झालेलं आहे सगळं, त्यांचं सगळं कल्चर जमा. महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावाला, प्रत्येक जिल्ह्याला, प्रत्येक तालुक्याला एक ना एक इतिहास आहे. त्या इतिहासाचा मागोवा त्या त्या ठिकाणाचे स्थानिक लोकही घेत असतात. असाच एक प्रिंटिंग इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण घेतलेला पुण्याचा एक तरुण आपला व्यवसाय सांभाळतोय. त्याचसोबत तो पुस्तक लिहितोय, त्यासोबत वृत्तपत्रामध्ये लेख लिहितोय, त्यासोबत तो वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन व्याख्यानं देतोय. भटकंती कट्ट्यासारख्या स्टेजवर जाऊन तो लोकांना पुण्याविषयी, पुण्याच्या इतिहासाविषयी माहिती देतोय. पुण्याच्या इतिहासावर, पुण्याच्या सण, उत्सव, प्रथा, परंपरावर, पुण्याच्या गणेशोत्सवावर त्यानं 3 पुस्तकं लिहिलेली आहेत. आणि त्या सुप्रसाद पुराणिकसोबत जो इतिहासाचा एका वेगळ्या अँगलनी मागोवा घेतोय, इतिहासातल्या गमतीशीर गोष्टी लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करतोय आणि पुण्याचा एक इतिहास एका वेगळ्या नजरेने समोर आणण्याचा प्रयत्न करतोय, अशा सुप्रसादसोबत आज आपण गप्पा मारणार आहोत. सुप्रसाद, तुझं आज स्वागत आहे. थँक्यू. आज मला बोलवल्याबद्दल थँक्यू, कारण मी तसा तरुण अभ्यासक आहे. धन्यवाद. अरे पण तू तरुण अभ्यासक जरी असला तरी तुझं काम खूप चांगलं आहे. आता मुळात मला सगळ्यात पहिल्यांदा ना एक इंटरेस्टिंग गोष्ट तुला विचारायची आहे. पुण्यात मी ज्यावेळेस पहिल्यांदा आलतो, तर ऑब्व्हियसली महाराष्ट्रातून जो कोणी पुण्यात पहिल्यांदा येतो तो कुठं जातो? शनिवारवाडा, कसबा गणपती. का तर तिथं लाल महाल आहे आणि माँसाहेब जिजाऊ आणि शिवाजी महाराजांनी स्थापन केलेला कसबा गणपती आहे. पुण्याचं ते ग्रामदैवत आहे. त्याच्यानंतर तिथंच जवळ आपल्याला नाना फडणवीसांचा वाडा आहे, भाऊसाहेब रंगारी गणपती आहे, त्याच्या पुढं दगडूशेठ हलवाई आहे आणि त्याच्या पुढे गेल्यानंतर राजा दिनकर केळकर म्युझियम आहे. म्हणजे पुण्यात येणारा प्रत्येक व्यक्ती हा शनिवारवाड्याला जातोच किंवा कसब्याला जातो. तसं मी ज्यावेळेस पुण्यात आलतो पहिल्यांदा त्यावेळेस मीही तिथं गेलो. पण मला या पेठ एरियामध्ये फिरत असताना एक मंदिर दिसलं, त्याचं नाव होतं खुन्या मुरलीधर. मला ते कळलं ना की मुरलीधर म्हणजे शेवटी कृष्णाचं नाव आणि कृष्णाच्या मंदिराला खुन्या मुरलीधर का म्हणतात हा मला खूप मोठा प्रश्न पडला. आणि नंतर ज्यावेळेस मी थोडंफार पुण्यातल्या मित्रांसोबत माझी ओळख झाली, मी त्यांच्यासोबत फिरायला लागलो, त्यावेळेस मला त्या खुन्या मुरलीधरविषयी एक इंटरेस्टिंग स्टोरी मला कळाली, जी तू निश्चितच मला पण सांगशील आणि आपल्या प्रेक्षकांना पण सांगशील. पण पुण्यात अशी काही मंदिरं आहेत का किंवा अशी काही ठिकाणं आहेत का की त्यांची फार गमतीशीर नावं आहेत आणि त्यांच्या मागं खूप गमतीशीर इतिहास आहे? अशा काही ठिकाणं तुम्हाला आम्हाला सांगशील? हो. पुण्याची खरं तर खासियत आहे की असे वेगवेगळ्या नावांचे गणपती, मारुती, देवदेवता, पूल, काही चौक असे वेगवेगळ्या जागांना वेगवेगळी नावं पडलेली आहेत. आणि ती तत्कालीन परिस्थितीनुसार पडलेली आहेत आणि त्यातली काही गमतीशीर आहेत, काही विचित्र आहेत, काही मनोरंजक आहेत. तर त्यातलं आपण ही बघूयात. तर खुन्या मुरलीधरच पहिलं बोलू का? हो, चालेल. तू उल्लेख केला तसं खुन्या मुरलीधर पेशवेकालीन कृष्णाचं मंदिर आहे. दादा गद्रे नावाचे एक सावकार होते पेशव्यांचे. तर त्यांच्याकडे ही कृष्ण आणि राधाची मूर्ती होती. तर ती दुसऱ्या बाजीराव पेशव्याला खूप आवडली, म्हणून त्या बाजीरावाने
त्यांच्याकडे मागणी केली की मला या मूर्ती खूप आवडल्यात, त्या मला द्या म्हणून. बर तर दादा गद्रेंना ती द्यायची नव्हती मूर्ती. तर त्यांनी पटकन त्याचं प्रतिष्ठापना स्वतःच्या सदाशिव पेठेतल्या बागेमध्ये करून टाकली. ओके आणि आज जिथं मंदिर उभं होत आहे हां तिथंच त्या दादा गद्रेंची बाग होती. त्या बर बागेतच त्यांनी पटकन प्रतिष्ठापना करून टाकली. बर आणि ही बातमी दुसऱ्या बाजीरावाला त्या कानावर गेली. हम्म, ते दुसऱ्या बाजीरावाने स्वतःच्या तैनात फौजेला तिकडं पाठवलं. ओके आणि दादा गद्रेंनी संरक्षणासाठी स्वतःची छोटीशी तैनात फौज होतीच. हम्म, तर या दोघांमध्ये देवाची प्रतिष्ठापना चालू असताना बाहेर चकमक झाली आणि बर त्याच्यात काही माणसं मारली गेली. अच्छा, म्हणजे आत देवाची प्रतिष्ठापना चालू चालू आहे आहे आणि आणि बाहेर बाहेर लढाई चालू आहे, भांडणं बाहेर चालू आहे. रक्तपात झाला. अच्छा अच्छा तर अच्छा. त्याच्यावरून हे नाव पडलं खुन्या मुरलीधर. ओके. पण ही एक झाली आख्यायिका त्यामागची. बर आपल्याला पेशवेकालीन डॉक्युमेंट्समध्ये दादा गद्रे यांचे मुरलीधराचे देवालय असा उल्लेख मिळतो. बर हे जे नाव आहे ते बोलीभाषेतलं नाव आहे आणि ते नंतरच्या काळात लोकांनी ते रूढ केलेलं नाव आहे. ओके, म्हणजे कागदपत्रामध्ये अशा कुठल्या चकमकीचा किंवा लढाईचा उल्लेख आपल्याला वाचायला मिळत नाही. कागदपत्रामध्ये लढाईचा उल्लेख मिळतो, बर लोक मारली गेली याचा उल्लेख मिळतो. बर पण खुन्या मुरलीधर नाव तेव्हाच पडलं याचा उल्लेख नाही मिळत. अच्छा, म्हणजे हे अलीकडच्या 100 वर्षामध्ये हा किंवा एक 50 एक वर्षामध्ये कधीतरी नाही, नाव जास्त 150 जास्त. ते 100 ते 150 वर्षापूर्वीपासून ओके. मिळतं नाव आपल्याला. पण त्या काळात खुन्या मुरलीधर असं काय नाव आपल्याला मिळत नाही. अच्छा, म्हणजे ते मंदिर स्थापना झाली त्याच्यानंतर पण त्याला मुरलीधराचं देऊळ म्हणून ओळखलं जात होतं. हो, पण 150 एक वर्ष आधी हा, मग ते खुन्या मुरलीधर म्हणून त्यानं स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. बरोबर. अशी अजून काहीतरी तू आता म्हणला की फार गमतीशीर आणि विचित्र नाव असलेली मंदिर आहेत. अजून कुठली कुठली मंदिर आहेत? एक डुल्या मारुती आहे. डुल्या मारुती. हो, लक्ष्मी रोडवर गणेश पेठेत हा डुल्या मारुती आहे. बर आणि लक्ष्मी रोडवर मधोमध ह्याचं आपल्याला मंदिर पाहायला मिळतं. बर तर याची खासियत म्हणजे आता पेशवेकालीन डॉक्युमेंट्समध्ये खरंच डुल्या हे नाव मिळतं आपल्याला. बर म्हणजे काही खासियत नावांची अशी आहे की बोलीभाषेतनं आली आहेत, तर काही खरंच कागदोपत्री नावं मिळतात. बर तर या मारुतीच्या 2 आख्यायिका आहेत. हम्म, परत या आख्यायिकाच आहेत की ना हम्म, डुल्या नाव का पडलं. हम्म, तर 1761ला पानिपताची लढाई झाली हो आणि मराठा साम्राज्याचा मोठा पराभव झाला. बरोबर आणि हे दुःख एवढं मोठं होतं, दुःखाचा डोंगर सगळीकडे पसरला आणि तेव्हा बरोबर पुणे ही राजधानी होती. बरोबर. तर या पुणे माझ्या मते सातारा राजधानी आणि पुणे हे महत्वाचं महत्वाचं एक केंद्र. केंद्र, कारण राजकीय शेवटी केंद्र. पेशव्यांचं हां, निवासस्थान पुण्यात असल्यामुळे. हो. बरोबर त्यामुळे महत्त्व प्राप्त झालं होतं पुण्याला. बरोबर. तर पुण्यावर एवढं दुःख कोसळलं की त्याच्या यातना या मारुतीला जाऊन पोहोचल्या हम्म, आणि मारुतीच्या मूर्तीतून घामाच्या धारा व्हायला लागल्या आणि तो डुलायला लागला. अच्छा. म्हणून नाव पडलं डुल्या मारुती. हां, आणि याची अजून एक आख्यायिका सांगितली जाते हां, की पेशवे जेव्हा युद्धावर जायचे बर तेव्हा या मारुतीचा कौल घेऊन जायचे. बर म्हणून कौल सुद्धा म्हणजे की आम्ही युद्धाला जाऊ की नको, ओके. मग तो मारुती कौल द्यायचा की ना जावा किंवा नका जाऊ. अच्छा अच्छा अच्छा. अशा हां. पद्धतीने त्याचं नाव अजून एक आख्यायिका सांगितली जाते, त्याच्याप्रमाणे नाव पडले डुल्या मारुती. बर 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 बर. अजून अशी कुठली मंदिर आहेत? तुळशीबाग राम मंदिर परिसर आहे जो, हम्म, जिथं अनेक देवतांची मंदिर आहेत. तुळशीबाग राम मंदिराच्याच अवतीभोवती हम्म. तिथं एक मारुती आहे. त्या मारुतीचं नाव आहे खरकट्या मारुती. खरकट्या. हा, अच्छा. तर खूप पूर्वी जेव्हा तुळशीबाग अस्तित्वात नव्हती, हां, जेव्हा तिथं बाजारपेठ असं नव्हतं बर काही एवढं, बर बर. म्हणजे आज महिलांची खरेदीची दुकानं हो जी नव्हती, हो पण आजूबाजूला व्यापारी पेठा होत्या. हो थोडंसं खरेदीसाठी लोक यायचे, देवदर्शनाला यायचे. हो. त्या काळामध्ये जेव्हा पुण्याच्या बाहेरून लोक यायचे हो. तेव्हा या तुळशीबाग राम मंदिरात यायचे हम्म. आणि त्याच्या मागच्या बाजूला हा मारुती आहे. त्या मारुतीसमोर शिदोरी सोडून बसायचे लोक जेवणासाठी. बर 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 आणि मग बर. तिथं जेवण झाल्यानंतर तिथं त्या लोकांचं राहिलेलं खरकटं अन्न राहायचं तिथं, त्या मारुतीपाशी दिसायचं. अच्छा. म्हणून त्या मारुतीला नाव पडलं खरकट्या मारुती. म्हणजे लोकांनी केलेली घाण पण हा, त्याचा काय एक ओळख मारुतीला मिळाली. मिळाली. अरे असं अजून एखादं मारुतीचं मंदिर आहे हा. का ज्याचं असं काहीतरी गमतीशीर नाव आहे? अजून एक आप्पा वळवून चौक आहे. हम्म, पुण्यातला प्रसिद्ध चौक आहे. हम्म. तर सगळेजण त्याला ABC म्हणतात हल्ली. हो ABC. हो, पण त्याच्या मागे एक आख्यायिका आहे. हा एकदा सवाई माधवराव पेशवे हत्तीवरून शनिवारवाड्याकडे येत होते बर आणि हत्तीवरून परतत असताना त्यांच्यासोबत एक आप्पा बळवंत मेहेंदळे नावाचे एक त्यांच्या अंबारीमध्ये बसले होते हत्तीवर. बर आणि काही कारणाने पेशव्यांना भोवळ आली आणि या आप्पा बळवंतांनी त्यांना ते सावरलं
आणि एक बरं, मोठा बरं, अपघात टळला. तर तेव्हा पेशव्यांनी सांगितलं, की आपण जिथं आत्ता मला सावरलं आणि मोठा हं, अनर्थ घडला असता तो टळला. हं. तर या जागेचं नाव आप्पावळण चौक राहील, असं बरं. पेशव्यांनी सांगितलं. अर्थात ही सुद्धा एक आख्यायिकाच आहे. अच्छा. आणि जिथं ते घडलं हे सगळं हां, तिथंच हां. एक आप्पावळवंतांचा वाडा सुद्धा आहे मेहेंदळ्यांचा. बरं, बरं, बरं. हां. नेमकं कुठं? त्या आ, चौकामध्ये? त्या चौकामध्ये बरोबर प्रभात टॉकीज समोर बरं, तिथं वाडा होता. तो आता पूर्ण पडलाय. आता काहीच त्याचा भाग शिल्लक नाहीये. रस्ता रुंदीकरणात तो पाडला गेला. बरं. आता ह्या हां, आप्पा बळवंत चौकाचा विषय आपला झाला. त्यात हां, आप्पासाहेब बळवंतांचा हां. वाडा तिथं होता असं आपण म्हणलो. हो, त्याच चौकाच्या अलीकडे अजून एक वाडा आहे. विश्रामबाग वाडा. हो, आणि त्या वाड्यामध्ये असं म्हणतात, की भारतातली पहिली संस्कृत शाळा हो, त्या वाड्यात हो. सुरू झाली होती. त्याच्याविषयी काय सांगशील तू? त्याच्या नावापासून आपण चालू करू. बरं. असं म्हटलं जातं, की तिथं विश्राम नावाची बाग होती हं, हं. आणि त्या बागेच्या जागेवर हा विश्रामबाग वाडा उभा राहिला. हा वाडा कोणी उभारला होता हा नेमका? हा दुसऱ्या बाजीरावाने उभारला होता. ओके, म्हणजे जवळपास 200 सव्वा 200 हां, वर्ष जुना तो वाडा हो. आहे. बरं, 1800 नंतरच हा उभारला होता. बरं. अ, आणि तिथे मराठी साम्राज्य गेल्यानंतर ते हं, तुम्ही म्हणला तसं हं, हं. तिथं संस्कृतची पाठशाळा सुरू झाली बरं. आणि त्याचंच पुढे मग डेक्कन कॉलेजमध्ये रूपांतर झालं. आणि मी अजून एक फार इंटरेस्टिंग नाव वाचलं होतं मारुतीचंच मंदिराचं, बटाट्या मारुती. तर त्याच्यामागं काय आख्यायिका आहे नेमकी? ते बटाट्या मारुतीचं मंदिर आजही आपल्याला पाहायला मिळतं. बरं, शनिवारवाड्याच्या पटांगणात तो बटाट्या मारुती आहे. बरं. आणि या मारुतीची खासियत अशी आहे मूर्तीची, हं. की हा बैठा मारुती आहे. आपण जर का बरं, बरं, पुण्यातले बरं. मारुती पाहिले, हं, तर हं. ते शक्यतो उभे मारुती असतात, हं. तसे दिसतात. हो, पण हा हो. बैठा मारुती आहे आणि या मारुतीच्या दोन्ही बाजूला गणपती आहेत. ओके. तर त्याच्या मागच्या नावाची कथा अशी आहे, की पुण्यातली पहिली मंडई म्हणजे हं. 1818 नंतर पुण्यात शनिवारवाड्यासमोर मंडई भरायची बरं, मंडई आणि म्हणजे बाजार, जो हां, आता बाजार भरायची. आता दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या पुढच्या हां, चौकामध्ये महात्मा भरतो. फुले मंडई जिथे आहे महात्मा तशी फुले मंडई मंडई जिथे आहे. भरायची. हो. पहिली मंडई तिथं होती 1818 नंतर. बरं, तर त्या मंडईमध्ये सगळ्या प्रकारच्या गोष्टी विकायला बसायच्या. अगदी मांस-मासळीपासून कांदे, बटाटे सगळं मिळायचं तिथं. बरं. तर तिथं हा मारुती होता आणि या मारुतीपाशी कांदे, बटाटे विकणारी लोकं बसायची. ओके. म्हणून त्या त्या मारुतीला नाव दिलं गेलं बटाट्या मारुती. कारण तिथं ते बटाटेवाले विक्रीला बसायचे. अरे, किती म्हणजे बघ ना, लोकजीवन, हां, समाजजीवन आणि त्याचा मंदिर आणि त्या मंदिराच्या सभोवताली असणाऱ्या गोष्टीवर होणारा परिणाम, हां. ह्याचा किती चांगला योगायोग किंवा हो, किती चांगलं हे चांगलं आहे. एक संबंध, संबंध आहे. नातेसंबंध समाजाचा आणि त्या हो. वास्तूचा आपल्याला दिसून हो. येतो. एकदम बरोबर. तू म्हटलं ना आता, तेच एकदम त्याच्या मागं कारण होतं. काही जणांना असं वाटतं, की ही कशी टिंगल-टावळी करणारी देवांना नावं ठेवली आहेत. हं. बटाट्या झाला, भांग्या मारुती झाला, हो, हो, हो. पुण्या मुरलीधर झाला. हो, हो, तर हो, हो. त्याच्यामागे असं काही देवांची टिंगल-टावळी करण्याचा उद्देश बरोबर, नसायचा. ते बरोबर. एक चांगल्या अर्थाने एक लँडमार्क तयार होईल हो, आणि हो, अशा हो. पद्धतीने ते दिलं जायचं. बरोबर. आणि त्या काळात जास्तही लोकं भक्तिभाव आणि श्रद्धा हो, होती हो, हो. त्यांची. करेक्ट. त्यामुळे त्यांना देवाला कुठे नावं ठेवायची अशी काही गरज नव्हती. पण ते एक बरोबर. सवय होती, एक पुणेकरांचा गुण होता तो, हो. नावं ठेवणं. तो हां. तर अजून पण हो, तसाच अजून आहे पण आहे. पुणेकरांचा. हो. खरं आहे. तू आत्ता मला उदाहरण देताना सांगितलं, की भांग्या मारुती. हां. तर त्याच्या काही भांगेशी संबंधित काही आहे का त्याच्याशी? तिथे जसं बटाट्या मारुतीचं आहे तसंच या मारुतीपाशी भांग विकणारी लोकं बसायची. म्हणून नाव अच्छा. पडलं भांग्या मारुती. आणि आजच्या छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरच हा मारुती आहे. बरं, बरं. शनिवारवाड्यापासून अगदी जवळ आहे हा भांग्या मारुती. बरं, 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 बरं. म्हणजे एक इतिहासाचे खूप वेगवेगळे भाग आहेत, हो, की जसं आपण कल्चरल हिस्ट्री म्हणतो, सोशल हिस्ट्री म्हणतो, इकॉनॉमिकल हिस्ट्री म्हणतो किंवा पॉलिटिकल हिस्ट्री म्हणतो. तसं एक लिव्हिंग हिस्ट्री किंवा लोकलाइज हिस्ट्री म्हणजे स्थानिक इतिहास. हा स्थानिक इतिहासाची माहिती करून घेणं किंवा त्या स्थानिक इतिहासाची लोकांसमोर वेगळ्या पद्धतीने मांडणी करणं, ही हां, खरंच आज गरजेची गोष्ट आहे. हो, पुण्यासारखं एवढं मोठं शहर आहे, ज्याला आपण आज सांस्कृतिक शहर म्हणून ओळखतो. पुणे असेल, मुंबई असेल, नाशिक असेल किंवा छत्रपती संभाजीनगर आहे. या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला या सांस्कृतिक गोष्टींचा आणि लोकजीवनाचा सहसंबंध आढळून येतो आणि तो पुण्यात फार प्रकर्षाने हो. जाणवतो आणि ते फार इंटरेस्टिंग आहे खरं तर माहिती करून घ्यायला. आता आपण ज्या एरियाविषयी बोलतोय पुण्यातल्या, तर हा जुना पुणे हे जुने पुण्याचा पूर्ण भाग आहे. म्हणजे जी पुण्याची सगळ्यात पहिली वस्ती जिजाऊ माँसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जिथं पुण्यातली लोकं खरंच वास्तव्यास होती. तर हा कोर एरिया म्हणू शकतो हो, आपण मूळ पुण्याचा. पुण्याचा भाग तर म्हणू शकतो. याचं अजून एक वैशिष्ट्य किंवा पुण्याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे पेठ. हं.
जसं की महाराष्ट्रातून पुण्यामध्ये येणारा प्रत्येक मुलगा हा सदाशिव पेठ शोधतो. का? कारण हो. त्याला MPSC UPSC हो. करायचं असतं. MPSC UPSCसाठी ती पेठ फेमस आहे. किंवा कसबा गणपतीमुळे ती कसबा पेठ झाली. पुण्यात शनिवार पेठ आहे, रविवार पेठ आहे, सदाशिव पेठ आहे. जसं आज आपण नाना पेठ बघतो, की कुठल्याही जगातल्या कुठल्याही गाडीचा कुठलाही पार्ट हवा असेल तर नाना पेठमध्ये मिळून जातो. ही त्या हो. पेठीचं एक वैशिष्ट्य झालं. खासियत आहे. तसं ह्या पेठा ज्या स्थापन करण्यात आल्या, त्या कधीच्या काळात स्थापन झाल्या, त्यांना नावं कशी पडली आणि त्यांचं जे वर्किंग मेकॅनिझम होतं किंवा त्यांचं त्या पेठांचं काय नेमकं महत्त्व होतं? तर पुण्यासह अजून इतर शहरात सुद्धा पेठ वसवत असत. तशाच त्या पुण्यात सुद्धा वसल्या आणि काही शिवकालीन पेठा पण पुण्यात आहेत. बरं. पण महत्त्वाच्या जे पुढं जे पुण्याला महत्त्व प्राप्त झालं त्याच्यानंतर मग पेठा अजून अधिकाधिक वसत गेल्या. जसं पुण्याचं महत्त्व वाढल्यावर राजकीय स्थैर्य आलं, आर्थिक स्थैर्य हो, आलं हो. आणि त्यामुळं अनेक व्यापारी पुण्यात आले, बरोबर. व्यापार करू लागले. त्यामुळे या पेठा वसवायची गरज निर्माण झाली. हं. त्यामुळे या पेठा वसवल्या गेल्या बरं. आणि त्या पेठांची नावं सुद्धा इंटरेस्टिंग आहेत. होय. अनेक अशी पेठ आहेत की ज्याने वसवली आहे त्यांच्या नावाने ओळखली जाते. आता पुण्यातली एक पेठ आहे घोरपडे पेठ म्हणून. घोरपडे पेठ. हां, तर लोकांना वाटतं की ती संताजी घोरपड्यांनी वसवली आहे. बरं. पण ती खरं नाही आहे, कारण ती संताजी घोरपड्यांच्या मृत्यूनंतर खूप वर्षांनी वसवण्यात आली आहे ती. बरं. ती एक सरदार मालोजीराव घोरपडे म्हणून होते. ओके. तर त्यांनी ती पेठ वसवलेली आहे. बरं, बरं, बरं. तसेच एक रास्ताव पेठ आहे. हो, रास्ता पेठ हो, आहे. तर ती सरदार रास्त्यांनी बरोबर. वसवलेली पेठ आहे. तिथंच बरोबर. त्यांचा वाडा होता हं, आणि त्यांच्याबद्दल असं एक सांगितलं जातं हं. की रास्त्यांचं मूळ आडनाव गोखले असं होतं. हो. तर ते मूळचे कोकणातले रास्ते. बरं. तर त्यांनी ना विजापूरच्या बादशहाला खूप मोठी लाखोंची मिळकत जमा करून दिली बादशहाला हं. आणि ही खूप रास्त कामगिरी होती आणि म्हणून अच्छा. बादशहाने त्यांना रास्ते ही पदवी दिली. म्हणून त्यांचं गोखले आडनाव मागे पडलं आणि रास्ते आडनाव आडनाव आलं. लागलं. अच्छा, अच्छा, आणि अच्छा. त्या रास्त्यांना कौल दिला गेला. हं. पेशव्यांनी कौल दिला की तुम्ही पेठ वसवा हं. आणि त्यांनी ती आजूबाजूची जमीन विकत घेऊन तिथं वसाहत निर्माण केली. हे रास्ते फार श्रीमंत सरदार होते ना? हो. म्हणजे यांनी रास्त्यांनी पेशव्यांना कर्ज वगैरे कर्ज दिल्याचे दिले. मी बऱ्याच हो, पुस्तकात त्यांनी बरेच मोठे मोठे पेठ तर पुण्यात वसवलीच, पण पुण्याच्या बाहेर सुद्धा बरीच किल्ले, मंदिरं, हो. वाईशी संबंधित पण वाईची तर रास्त्यांचं बरंच सगळी आहे. मंदिरं हो. रस्त्यांनीच उभा केलेली, जी त्या हो. महागणपतीच्या मंदिराच्या घाटावर आहेत ती. अच्छा, आपला पेठांचा विषय हां. चालू होता, सॉरी. नंतर कसबा पेठ पुण्याची ही मूळ वसाहत आपण म्हणू शकतो. हो. म्हणजे अगदी पाहायला गेलं तर सातवाहन काळातले अवशेष सुद्धा कसबा पेठेत सापडलेत. काय सांगतो? हो, म्हणजे आजचा जो कुंभारवेस जी आहे ना, हो, हो, हो. तर कुंभारवेशीच्याच इथं एक मंदिर आहे काळभैरवनाथाचं. हो. तर तिथंच सातवाहनकालीन अवशेष सापडले. बरं. अगदी तेव्हापासून ही तिथं लोकांची वस्ती आहे असं आपण म्हणू शकतो. अरे बापरे! बरं. आणि जो कसबाचा गणपती जो आहे हो. तो सुद्धा एक साधारण 400 ते 500 वर्ष जुना आहे. हं, हं. आणि कसब या फारसी शब्दापासून कसबा हे नाव आलेलं आहे बरं. आणि कसबा याचा अर्थ होतो कारागिरी. 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 बरं, 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 तर बरं. त्याच्यावरून हे नाव आलेलं आहे आणि पुण्याची मूळ वसाहत किंवा पुण्याचा मूळ भाग आपण तो म्हणू शकतो. बरं. जिथं नंतर जिजाऊंनी त्या कसबा गणपतीचा जीर्णोद्धार केला. हो. त्या आधी सुद्धा मंदिर होतं. त्याचे कारण पुरावे मिळतात आपल्याला. बरं. आणि लिखित पुरावे आहेत हो, त्याचे. त्याचे लिखित म्हणजे पुरावे आहेत. शिवाजी महाराजांच्या आधी कसबा गणपती जो आहे होता. त्याचं मंदिर हो, होतं. हो. त्याचं मूळ नाव काय? तो खरं मोरया असं त्याचं कागदपत्रात उल्लेख येतो. बरं. मोरया म्हणून. बरं. आणि मग नंतर पेशवेकालीन ह्याच्यातला गावातला गणपती, हां, हां. कसब्यातला कसब्यातला गणपती. गणपती हा सुद्धा आपण म्हणतो की पुण्याच्या उपनगरात जे राहतात ते हां. म्हणतात की आम्ही गावात जाऊन येतो. तर हां, गावात म्हणजे हां, कुठे तर हां. पेठेमध्ये. तर अगदी पेशव्यांच्या काळात सुद्धा कसबा म्हणजे मूळ गाव होतं त्यांचं. ओके. गावातला गणपती हा तेव्हा सुद्धा म्हटलेलं आहे कागदपत्रात, बरोबर. मोडी लिपीच्या कागदपत्रात सापडतो आपल्याला उल्लेख. बरं, 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 बरं. आणि त्याशिवाय अनेक पेठा होत्या पुण्यात की ज्यांची नावं बदलली गेली नंतरच्या काळात. अनेक लोकांना माहीत नसतं की आपल्या पुण्यामध्ये सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार हो. अशा वारांच्या नावांनी पेठा आहेत. हो. तर ती वारांची नावं का दिली गेली आहेत हं. आणि ती नावं बदलून दिली गेलेली आहेत. म्हणजे बरं. आता रविवार पेठचं उदाहरण धरलं आपण तर मल्कापूर असं नाव होतं. ते बदलून मलकापूर पेठ. पेठ मलकापूर असं नाव होतं. पेठ ते मलकापूर. बदललं आणि नाव ठेवलं गेलं पेठ रविवार. तर असं का असं का बरं? केलं तर प्रत्येक पेठेचा एक आठवड्याचा बाजार असायचा. अच्छा. तर तो ज्या वारी असायचा हां, 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 त्याप्रमाणे त्या पेठेला नाव दिलं गेलं.
म्हणजे आता ओके. रविवारी मलकापूर पेठेचा बाजार बाजार. भरायचा म्हणून हां. पेठ मलकापूर पेठ रविवार असं पेठ नाव दिलं रविवार गेलं. हो म्हणजे त्या मलकापूर हो पेठचं नाव बदलून रविवार हां पेठ झालं कारण हो रविवारी तिथं बाजार भरायचा. हो. तसं मंगळवार पेठ धरलं तर त्याचं जुनं नाव होतं पेठ शास्तापुरा. शास्तापुरा. हां हे तर त्या शाहिस्ते खानाशी रिलेटेड आहे? हो शाहिस्ते खानाशी संबंधित ती पेठ आहे आणि शिवकालीन पेठ आहे. बर 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 त्याचं बर बर. नंतरच्या काळात पेशव्यांच्या काळात त्याचं नाव बदललं गेलं पेठ मंगळवार. पेठ मंगळवार. मंगळवार बर. अशी ती नावं वारांप्रमाणे दिली मग गेली. ही जी वारांप्रमाणे नावं देण्यात आलीत हां पेठेला, ही नावं नेमकं कुठल्या काळात देण्यात आली? पहिले बाजीराव पेशवे जे होते ओके. 1720 ते 1740 हां या हां. त्यांच्या कारकिर्दीमध्ये ही नावं ठेवली गेली. काय सांगतो म्हणजे हो हे 250 वर्ष जुनी नावं आहेत. हो जुनी नावं मला आहेत. वाटायचं ही हां. आता एक 50 किंवा 100 नाही वर्ष फार परत भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये कधीतरी ठेवली असतील. नाही मग त्यावेळेस ही रविवार, सोमवार, मंगळवार अशीच नावं मोडी हो कागदपत्रात हो आढळतात. हो हो आणि ते जुनं नाव सुद्धा आढळतं. बर. हे आता पेठ गुरुवार नावाची पेठ आहे तर तिला वेताळ पेठ असं म्हटलं जातं. वेताळ वेताळ पेठ. जुनं नाव होतं. तर आता कागदपत्रात दोन्ही नावं येतात गुरुवार पेठ पण आणि पेठ वेताळ पण. तिथं वेताळ देवतेचं मंदिर आहे जुनं म्हणून ते वेताळ पेठ नाव ठेवलं गेलं. बर 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 हां. बर 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 बर. हे इंटरेस्टिंग आहे हं. म्हणजे मी हो कधी एवढ्या खोलवर जाऊन पेठांविषयी विचार नव्हता केला की नेमकं ही अशी वारांची नावं का दिली असतील ते. आणि व्यक्तींच्या नावाने बसवलेल्या ज्या पेठ आहेत तर हां त्याच्यामध्ये जी नाना पेठ आहे ती नानासाहेब पेशव्यांच्या काळातली, नाही नाना पेठ ही नाना फडणीसांच्या काळातली. नाना हो फडणीसांच्या हो काळातली. नाना फडणीसांनी ती वसवली म्हणून नाना पेठ ती हम्म, नाव तिचं पडलं. पण हम्म. तिचं मूळचं नाव वेगळं होतं हनुमंत पेठ होती ती. हनुमंत हां पेठ. तर तिथल्या पेठेतल्या हनुमानावरनं हे नाव दिलं गेलं होतं म्हणतात पण ती नंतर नानांची पेठ म्हणूनच ओळखली गेली. बर 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 आणि बर. सदाशिव पेठ आणि नारायण पेठ हम्म. तर त्या काळातल्या पेठांची नावं सुद्धा त्या काळात पेशवे पुण्यातली महत्त्वाची लोकं होती. हो हो. आणि सदाशिव पेठेचं आपण उदाहरण हम्म, धरलं जर का हम्म. तर ही 1761 नंतर पेठ वसवली गेली. ओके म्हणजे आणि पानिपताच्या नंतर. नंतर हां आणि त्या पानिपत युद्धात सदाशिवराव पेशवे मारले गेले हम्म. म्हणून त्यांच्या स्मरणार्थ म्हणून पुढच्या पेशव्यांनी आधीच्या या सदाशिवरावांच्या नावाने पेठ वसवली. अच्छा म्हणजे त्यांच्या नंतर आलेले गादीवरचे पेशवे म्हणजे हां माधवराव पेशवे हो माधवराव आणि पेशवे त्यांनी सदाशिवराव भाऊंच्या स्मृतीमध्ये सदाशिव पेठ सदाशिव पेठ बसवली. वसवली बरोबर. अरे क्या क्या बात आहे. आपल्याला कारण आणि त्यांच्याही असं आहे आता की पेठ म्हणजे सदाशिवराव भाऊ आपल्याला हो फक्त पानिपतापुरतंच माहीत असतात. मोस्टली सगळ्यांना हां की तेवढ्यापुरतंच त्यांना माहिती आहे. तिथंच वीरगती प्राप्त झाली. हो पण त्यांची मराठी राज्याची घडी बसवण्यासाठी सुद्धा उपयोग झाला होता खूप. हो अनेक मोहिमांमध्ये ते लढले होते. हो 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 आपल्याला पण दुर्दैवाने फक्त पानिपतात ते मारले गेले एवढंच माहीत होतं. हो. पण त्याच्या पलीकडे सुद्धा त्यांची कारकीर्द खूप चांगली होती. बरोबर बरोबर. तशीच नारायणपेठ हो ही सुद्धा नारायणराव पेशव्यांच्या हत्येनंतर वसवली गेली ओके. आणि त्यांना त्या पेठेला नारायणराव पेशव्यांचं नाव दिलं गेलं. ते पण स्मृतीमध्ये. स्मृतीमध्येच नाव दिलं आणि बरं ही बरं. पेठ वसली शनिवार पेठेच्या शेजारीच नदी काठाला. हां त्यामुळे ही त्या काळातली आहे नारायणराव पेशव्यांच्या मृत्यूनंतरची पेठ ही ओके त्यामुळे. ओके म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली पेठ हां पुण्यामध्ये होती. होती. त्याच्यानंतर बाजीराव पेशव्यांच्या काळामध्ये पेठ स्थापन हो करण्यात हो आल्या. त्याच्यानंतर सदाशिवराव भाऊ आणि नारायणराव पेशव्यांच्या स्मृतीमध्ये हो सुद्धा काही पेठ स्थापन हो करण्यात आल्या. काही मराठ्यांच्या सरदारांनी जसे हो रास्ते हां किंवा घोरपडे घोरपडे या सरदारांनी सुद्धा काही हो पेठेंची हो स्थापना केली. म्हणजे एखाद्या ठिकाणी एखाद्या गावाला जर राजकीय महत्त्व प्राप्त झालं हं. तर त्या ठिकाणी किती वेगवेगळ्या व्यक्ती कारणीभूत ठरतात त्या गावाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी, सांस्कृतिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी. हे इंटरेस्टिंग आहे. म्हणजे पुणे हे एक ब्ल्यूप्रिंट किंवा पुणे एक उदाहरण म्हणून आपण लोकांसमोर मांडू शकतो. मस्त अजून आहे. एक त्याच्यात पेठ आहे हां ती अगदी अलीकडची आहे. बरं 1961ला पुण्यात पानशेतपूर आला. हां त्याच्यानंतर एक पेठ वसवली गेली ती म्हणजे सेनादत्त पेठ. बरं. तर ही कदाचित शेवटचीच पेठ आहे पुण्यातली ही. सेनादत्त पेठ सेनादत्त जी पेठ 60 वर्षाआधी हो जी सगळ्यात नवीन पेठ आहे. नवीन पेठ आहे. तर बरं. याच्या नावामागचं असं आहे की शनिवार पेठ, कसबा पेठ, नारायण पेठ या सगळ्या नदीकाठच्या लोक तेव्हा ती पूरग्रस्त झाली सगळी. बरोबर. त्यांना राहण्यासाठी या सेनादत्त पेठेत घरं बांधली गेली बरं. अशी गोलाकार पत्रांची. ओके. तर ती स्वस्त होती घरं, ओके. पटकन बांधण्यासारखी होती म्हणून तिथं ती मोकळी जागा होती नवी हां, पेठेच्या हां, शेजारी. हां, हां, हां. तिथं ही घरं बांधण्यात आली आणि त्याला निसेन हट्स म्हटलं गेलं. निसेन हट्स हां असं तर कशामुळे? एक मेजर होता एक पीटर निसेन नावाचा. बरं. त्याने या झोपड्यांचा तात्पुरत्या घरांचा किंवा हां हट्सचा हां हां शोध लावला म्हणून त्याच्या नावाने हे ओळखले गेले निसेन ओके. हट्स.
तर जिथे या निस्सेन हट्स उभारल्या गेल्या ती हम्म. सेना दत्त पेठ. आणि सेना दत्त हे नाव का पडलं, कारण भारतीय लष्कराने ती पेठ एकदम युद्ध पातळीवर बसवली. ओके. कारण की तेव्हा पटकन त्यांचं पूरग्रस्तांचं हो, हो, पुनर्वसन हो. करायचं होतं, बरोबर बरोबर. म्हणून एकदम ताबडतोब बांधली गेलेली ही हम्म. पेठ आहे, म्हणून त्याला नाव पडलं सेना दत्त पेठ. बर बर तर बर. ती 1961 नंतर बसवली गेली आहे, पुढच्या ओके. काही महिन्यातच. ओके हं. ओके ओके. आता तुझ्याशी बोलत असताना मला एक गोष्ट फार जाणवली की पुण्यामध्ये गणपती आणि हनुमान या दोन देवतांचा प्रभाव फार जास्त आहे. हो. कारण या दोन देवतांची सगळ्यात जास्त मंदिरं पुण्यामध्ये पाहायला मिळतात. आणि पुणे म्हणलं तर गणपती हा विषय ओघाणी येतोच. पुण्यातले मानाचे 5 गणपती असतील किंवा दगडूशेठ हलवाई गणपती असेल किंवा भाऊसाहेब रंगारी गणपती असेल, तर ह्या गणपती आणि त्यांचे प्रोसेशन किंवा त्यांचा विसर्जनाच्या मिरवणुका, अलका टॉकीज चौक, लक्ष्मी रोड, इथं होणारं ढोलचं वादन, तर ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या महाराष्ट्राला आकर्षित करणार आहेत. म्हणजे मुंबईनंतर जर सगळ्यात जास्त कुठल्या गणपतीच्या उत्सवाने जर कुठल्या ठिकाणाने आकर्षित केलं असेल तर ते पुणे. तर या पुण्यातली जी गणपती आहेत, हे मानाचे 5 गणपतीविषयी तर जवळपास सगळ्यांनाच माहिती आहे. हो. पण याच्या व्यतिरिक्त पुण्यातली काही महत्त्वाची गणपती मंदिरं किंवा मंडळ याच्याविषयी तू काय आम्हाला नवीन माहिती सांगू शकशील? तू आत्ता मानाच्या 5 गणपतींचा उल्लेख केला, हो. तर तोही एक प्रश्न असतो खूप लोकांचा, की हे हम्म. मानाचे क्रम कोणी ठरवले, कोणी हे म्हणून. हा एक खरं तिनं कोणी आहे. ठरवलं हा मानाचा पहिला, हा दुसरा, हां, हा चौथा, हां. 5वा? तर लोकमान्य टिळकांच्या काळातच मानाचे पहिले 2 गणपती ठरवले गेले. बर. पहिला गणपती ग्रामदैवत कसबा गणपती म्हणून हो. त्या मंडळाला पहिला मान देण्यात आला. बर. दुसरा गणपती आहे तांबडी जोगेश्वरी, तांबडी तर जोगेश्वरी. ती पुणे शहराची ग्रामदेवता आहे, बरोबर. म्हणून त्या मंडळाला दुसरा मान दिला गेला. आणि तिसरा, चौथा आणि 5वा हम्म. 3 मानाचे गणपती आहेत, ते खूप नंतरच्या काळात ठरवले गेलेत. बर. ते टिळकांच्या त्याचा काही संबंध नाहीये, ओके. पण ते का ठरवले गेले त्याचा अजून इतिहासात नोंदी मिळत नाहीत, बर. की तिसरा गुरुजी तालीम काय, चौथा तुळशीबाग काय आणि 5वा केसरीवाडा काय. ओके. हे खूप नंतरच्या काळात ठरवले गेलेले आहेत. बर बर. आणि तू म्हटला की गणपती पुण्यात खूप होतो, हो. तर पुण्यात जेव्हा पेशवे आले 1720 नंतर, हां. तर ते नानासाहेब पेशवे, त्यांच्या नंतरचे माधवराव पेशवे, हे हम्म. सगळे गणेश भक्त होते. हो. त्यांनी बरोबर. तेव्हा शनिवारवाड्यात पेशव्यांच्या शनिवारवाड्यातच गणेशोत्सव साजरा करायला सुरुवात केली होती. ओके. म्हणजे अगदी तेव्हापासून पुण्यात गणेशोत्सव साजरा होतो. बर. फक्त तो एक शनिवारवाड्यापुरता मर्यादित होता. आणि मग नंतरच्या काळात जसा इंग्रजांचा अंमल सुरू झाला, तसा टिळक, भाऊ रंगारी यांनी बरोबर. या सणाचा उपयोग, एक वापर केला की ना लोक एकत्र यावी, चळवळीच्या माध्यम येईल, इंग्रजांविरुद्ध लढता येईल. हो. तेव्हा सगळा समाज दुभंगला गेला होता, तर बरोबर. लोक एकत्र येतील म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव चालू केला गेला या मंडळींकडनं. हो. हो. तरी सुद्धा आपण जर का पाहिलं मंदिरांचं विशेष करून, तर मंदिरं जवळपास 400-500 वर्ष जुनी गणपतीची मंदिरं पहिल्यापासून आहेत. बर. म्हणजे जर का गणपतीचा इतिहास पाहिला तर गणपती पुण्यात फार पूर्वीच्या काळापासून पूजला जातो इथं. आणि 1818ला जेव्हा मराठ्यांचं राज्य गेलं, तेव्हा देवतांची यादी प्रसिद्ध आहे पेशवेकालीन. त्याच्यामध्ये ना 4थ्या नंबरला माझ्या मते गणपतीची देवळे आहेत पुण्यात. बर. तर ती खूप मोठ्या प्रमाणात आहेत, बऱ्यापैकी मोठी आहेत. तर त्यातली काही आपण बघू आता. त्यातला एक आहे गुंडाचा गणपती. गुंडांचा गणपती. गुंडाचा गणपती, हा इंटरेस्टिंग नाव एकदम. अच्छा. मग ह्याच्यातलं जे गुंड आहे हा, ते आडनावातलं गुंड आहे का कर्तृत्वातलं गुंड आहे? नाही, आडनावातला गुंड आहे ते. आडनावातलं गुंड आहे. बरोबर अच्छा, ठीक ओळखलं. आहे. अच्छा. तर हा गणपती कसबा पेठेत आहे. हां हां. आणि कसबा पेठेत आपला कसबा गणपतीपासून जवळच हा गणपती आहे. बर. आणि तितकाच साधारण जुना हा गणपती आहे. म्हणजे 400-500 वर्ष जी हो. कसब्याची डेट, हो. कसबा गणपतीची डेट आहे. हो. बर. आणि शिंपीआळी कसबा पेठेत आहे, तिथं हा गणपती आहे. आणि ह्याचं मध्यंतरी कवच निखळलं होतं मूळ मूर्तीचं. बर. तर ती जी मूळ मूर्ती बाहेर आली, त्याच्यातनं संशोधकांनी असा अंदाज व्यक्त केला की ही शिवपूर्वकालीन आहे. बर. त्यामुळे कळालं की हा गणपती खूप जुना आहे. ओके. पण ह्याच्यात एक उल्लेख असा मिळतो पेशवाईतला, की नागोजी गुंडेच्या घराजवळ पिंपळाच्या घराखाली देवळीत हा गणपती आहे, बर. असा या गणपतीचा उल्लेख मिळतो. बर. तर तोच गणपती नंतर गुंडाचा गणपती म्हणून म्हणजे ओळखला जायला त्यांच्या लागला. घराजवळ त्या पिंपळाच्या झाडाखाली तो गणपती होता, म्हणून तशी ओळख त्या व्यक्तीच्या नावावरून झाली. ओके. आणि आजही खरं कसबा पेठेत पाहिलं तर गुंडा आडनावाची लोक आजही राहतात कसब्यात. बर. तर असा आडनावावरनं हा गणपती आलेला आहे. बर.
असेच आडनावावरनं अनेक गणपती आलेत. ओके. एक फडके गणपती मंदिर पण आहे. बर राजाराम पुलाच्या अलीकडे एक फडके गणपती मंदिर आहे, बर जे एक पेशवेकालीन सरदार होते, एक हरिपंत तात्या फडके. अच्छा अच्छा तर अच्छा अच्छा, हे बरं. माधवराव पेशव्यांच्या काळात होते आणि माधवराव पेशवे आणि हे फडके, सरदार फडके दोघेही जण गणेश भक्त होते हम्म, मोठे. या सरदार फडक्यांनी पुण्यात 3 गणपतीची मंदिरं बांधली. त्याच्यात एक त्यांच्या फडके हौद जो आहे, आपण पुण्यातलं एक प्रसिद्ध ठिकाणी फडके हौद चौक. हो. तर फडके हौद म्हणजे ते फडक्यांचा तिथं वाडा होता आणि बरं. त्यांच्या वाड्यातला हौद म्हणजे तो फडके हौद, असं त्याचं नाव मागतं. तिथं एक गणपतीचं मंदिर आहे, ते त्यांनी बांधलं. एक दशभुजा गणपती फडक्यांनी बांधला आणि एक तिसरं फडके गणपती आहे, जो राजाराम पुलाच्या इथे आहे. तर त्यांनी तो सरदार फडक्यांनी मंदिर बांधलं म्हणून तो ओळखला गेला फडके गणपती. फडके गणपती. आणि त्या गणपतीची अजून 2 इंटरेस्टिंग नावं आहेत. एक खलबत्या गणपती आणि एक जंगल्या गणपती. खलबत्या. हां. अच्छा. तर या गणपतीचे असे उल्लेख मिळतात की वासुदेव बळवंत फडके या गणपतीला येत असत ओके. आणि तेव्हा कदाचित देशभक्त तरुण मंडळी तिथं खलबतं करायची अच्छा 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 आणि म्हणून नाव पडलं खलबत्या गणपती. मला तर पहिल्यांदा इमॅजिन झालं तो आपला जो खलबत्ता असतो हां, किचन नाही. मधला. आणि जे दुसरं नाव सांगितलं जंगल्या. जंगल्या गणपती. हां. तो जर का परिसर आज बघितला आपण तर बाजूला त्याच्या तळजाई टेकडी आहे आणि त्या काळात वासुदेव बळवंत फडकेंच्या काळात हा सगळा मुख्य शहराच्या पासून खूप लांब होता. बरोबर. त्यामुळे तिथं जंगल असणार, तिथं जास्त मानवी वावर नसणार. बरोबर. त्यामुळे तिथं थोडं जंगल होतं आसपास. हो. त्यामुळे कदाचित जंगल्या गणपती आपल्याला नाव मिळतं त्याचं. बर 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 बर. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग म्हणजे पुण्यातला जो खूप प्रसिद्ध झाला अलीकडच्या सोशल मीडियाच्या काळामुळे त्रिशुंड गणपती मंदिर. बरोबर. त्याचा काय नेमका इतिहास आहे? ते खरं काय झालं, ते मंदिर पेशवेकालीन आहे. 1754ला ते मंदिर उभारलं गेलंय. ते मंदिर एवढं नंतरच्या काळातलं आहे, म्हणजे त्याचं जर स्थापत्य बघितलं तर बरेच लोक, म्हणजे मी स्वतः ते मंदिर बघण्याच्या आधी फक्त फोटो बघितले आणि माझं आर्किओलॉजीचं शिक्षण जोपर्यंत होत नव्हतं तोपर्यंत मला वाटायचं ते मंदिर 500 वर्ष 1000 वर्ष जुनं असावं. पण ज्यावेळेस मी स्वतः प्रत्यक्ष पाहिलं त्यावेळेस मला कळालं की ते उत्तर मध्ययुगीन काळातील म्हणजे मराठ्यांच्याच काळात ते उभारलेलं आहे. पण त्याच्यावर खूप इंटरेस्टिंग शिल्प आहेत, जसं की बंदुकीने शिकार करणाऱ्या एका सैनिकाचं शिल्प त्याच्यावर कोरलेलं आहे. तर इंटरेस्टिंग मंदिर, त्याच्याविषयी काहीतरी सांगणार. ते 1754ला उभारलं गेलेलं मंदिर आहे. बरं. आणि ते मूळचं शंकराचं मंदिर होतं. शंकराचं? हो, शंकराचं मंदिर होतं. कारण तिथं त्या मंदिरात शिलालेख 3 आहेत. त्या शिलालेखातनंच अशी माहिती मिळते की हे मूळचं शंकराचं मंदिर आहे. बरं. आणि मराठ्यांच्याच राज्यात तिथं कधीतरी शंकर जाऊन गणपती आलेला होता. ओके. कारण आहे ना 1810ची देवतांच्या यादीत बघितलं तर तिथं आपल्याला गणपती आलेला होता 1810ला. म्हणजे 1810ला कागदपत्रात त्याचं नाव त्रिशुंड गणपती असं की त्रिशुंड, किंवा असं त्रिशुंड असं डायरेक्ट नाव नाहीये, पण गणपती 3 सोंडांचा असं नाव आहे. तर त्याचं नंतरच्या काळात त्रिशुंड नाव पडलेलं आहे. तर ही मूर्ती मूळचं शंकर मंदिर ही नंतरच्या काळात मूर्ती आली आहे आणि त्याची खासियत म्हणजे जसं सांगितलं की 3 शिलालेख आहेत तिथे आणि गणपतीच्या बरोबर खाली एक तळघर आहे या मंदिराला. तिथं त्या गोसावींची समाधी आहे आणि ते फक्त वर्षातनं एकदाच लोकांना उघडं असतं तळघर पाहायला. गुरुपौर्णिमेच्या दिवशी करेक्ट करेक्ट करेक्ट. आता त्रिशुंड गणपतीच्या मंदिराची आपण माहिती घेतली, पण पुण्यामध्ये बरीचशी अशी गणपतीची मंदिर आहेत की त्यांची पण अशीच वेगळी नावं आहेत, गमतीशीर नाव आहेत. जसं खलबत्या मारुती आपण आत्ता डिस्कशन केलं त्या मारुतीविषयी, किंवा 3 सोंडेचा गणपती म्हणून त्रिशुंड गणपती. तर तशी अजून काही गणपतीची मंदिरं आहेत का? हो आहेत. चिमण्या गणपती एक आहे सदाशिव. चिमण्या गणपती म्हणजे एका पक्षाचं नावावरनं गणपती हा ओळखला जातोय. तर हाही जुना गणपती आहे, पण त्याची स्थापना कधी झाली ह्याची माहिती नाही मिळत. ओके. जेव्हा पूर्वीची सदाशिवपेठ आपण जर का गृहीत धरली तर तेव्हा वाडे खूप होते. आज फार कमी वाडे उरलेत. त्या वाड्यांमध्ये चिमण्या घरटी करून राहायचे. तर अशी या गणपतीबाबत अशी आख्यायिका सांगितली जाते की चिमण्या या गणपती समोर तांदूळ टिपण्यासाठी यायच्या, म्हणून नाव पडलं चिमण्या गणपती. तर ही आख्यायिका आहे, पण एक कन्सिडर केलं आपण सदाशिवपेठ, वाडे, चिमण्या खूप होत्या, तर ही कदाचित खरं सुद्धा असेल असं त्या नावामागचं आहे. नंतर अजून एक गणपती येतो म्हणजे उमऱ्या गणपती. उमऱ्या. तर लक्ष्मी रोडवर उमऱ्या गणपती चौक आहे. तिथं एक पूर्वी उमराचं झाड होतं आणि या उमराच्या झाडाखाली उमऱ्या गणपती हा गणपती होता. या झाडावरून या गणपतीला नाव मिळालेलं आहे उमऱ्या गणपती. तो नंतर
रस्ता रुंदीकरणात थोडासा पुढे शिफ्ट झालेला आहे. सदाशिव पेठेतलाही हा गणपती आहे. नंतर एक रास्ता पेठेमध्ये मद्रासी गणपती आहे. मद्रासी हा, तर साऊथ इंडियन स्टाईलमध्ये तिथे पूजा केली जाते, देवाची उपासना केली जाते त्या गणपतीची, म्हणून नाव पडलं मद्रासी गणपती. तर आपण साऊथ इंडियन मंदिरं जर का पाहिली तर हा. त्याला मंदिरांना पुढे गोपूर असतं हो. प्रवेशद्वारात. बरोबर. तसं गोपूर या मद्रासी गणपतीला सुद्धा आहे. बर तर तिथं सगळं पद्धत जी आहे ती दाक्षिणात्य पद्धतीची आहे सगळी. बर बर आणि जी त्या मंदिराची व्यवस्था पाहणारी लोक आहेत हम्म. ती सुद्धा साऊथ इंडियन आहेत, बर म्हणून या गणपतीचं नाव मद्रासी गणपती असं पडलेलं आहे. बर 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 होय. अजून एक गणपती आहे हा. शनिवार पेठेमध्ये, तो आहे गुपचूप गणपती. गुपचूप हा. तर गुपचूप हे आडनाव आहे. गुपचूप आडनाव आहे. आडनाव आहे गुपचूप हे. तर त्या शनिवार पेठेमध्ये वीर मारुती चौक आहे, बर. तिथून आपण नेने घाटाकडे जायला लागलो की हा, एक हा. छान मंदिर आहे. हा हा ते ब्रिटिशकालीन मंदिर आहे गणपतीचं. हम्म. 1892 साली ते उभं राहिलेलं आहे. हम्म. या मंदिराची खासियत म्हणजे हा गणपती जो आहे गुपचूप गणपती, तो उत्तर दिशेला आहे बर गणपती, आणि तिथं गणपतीला आवडता वृक्ष शमी वृक्ष शमी. तो या मंदिरात होता. तर त्याच्या नावामागची कहाणी अशी आहे की हे मंदिर रामचंद्र विष्णू गुपचूप या व्यक्तीने बर मंदिर बांधलं, बर म्हणून या मंदिराचं नाव पडलं गुपचूप गणपती. बर 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 क्या बात आहे. म्हणजे एवढी इंटरेस्टिंग नाव असलेली गणपती मंदिर, ते पण फक्त पेठ एरियामध्ये. पेठ एरियामध्ये. म्हणजे पुण्याचा हा एरिया जो सगळ्यात गजबजलेला आपल्याला वाटतो, पण त्याच्यामध्ये पण इतिहासाची एवढी गजबज आहे हे आपल्याला खरं तर लवकर जाणवत नाही, कारण पुणे खरंच सांस्कृतिक शहर आहे. असं बघायला गेलं तर आता तेव्हा जाणवायला लागलंय. हे गणपती जे वेगळ्या नावांनी, म्हणजे अक्षरशः प्राण्यांच्या नावानी, पक्ष्यांच्या नावानी, हो. झाडांच्या नावानी, वेगळ्या प्रदेशाच्या नावानी, हम्म. व्यक्तीच्या नावानी किंवा देवतांच्या स्वतःच्या वैशिष्ट्यांच्या नावामुळे सुद्धा या गणपतीची नावं पडली. तर तशी ह्या पुण्यामध्ये अशी काही अपरिचित ठिकाणं आहेत का की त्यांना पण काहीतरी अशी वेगळी नावं देण्यात आलेली आहेत? हो आहे. एक पुण्यात हौद सुद्धा खूप होते पूर्वी. हौद हौद, पाण्याचे. पाण्याचे हौद. बर. ते अगदी नानासाहेब पेशव्यांनी पाण्याची व्यवस्था जेव्हा केली हो. तेव्हाच हे हौद बांधले गेलेले आहेत. बर आणि काही हौद इंग्रजकालीन सुद्धा आहेत. बर तर असंच एक इंग्रजकालीन हौद जिथे आज दगडूशेठ गणपती गणेशोत्सवात असतो, हो. तिथं एक पूर्वी हौद होता, त्याचं नाव आहे बाहुलीचा हौद. बाहुलीचा हौद. बाहुलीचा हौद म्हणजे जिथं आज दगडूशेठ हलवाईचा गणेशोत्सवात गणपती बसतो. गणेशोत्सवात गणपतीची प्रतिष्ठापना हा, केली जाते. जिथं मोठा महार उभारला जातो हो हो तिथं तो बाहुलीचा हौद होता. बर त्यामुळे ना त्या बाहुलीच्या हौदामुळे दगडूशेठ गणपतीचं सुद्धा जुनं नाव आपल्याला बाहुलीचा हौदाचा गणपती असं सापडतं. ओके. हो. म्हणजे त्याचं सुरुवातीचं नाव बाहुलीच्या हौदाचा गणपती, हो. आणि नंतर दगडूशेठ हलवाई यांच्या नावामुळे ते हा, पुढे अच्छा, अच्छा. संस्थापकाच्या नावाने तो हो, ओळखला हो, गेला. हो, हो, हो. तर त्या हौदाची कहाणी अशी आहे की पुण्यामध्ये एक प्रसिद्ध व्यक्ती होते डॉक्टर विश्राम रामजी घोले म्हणून. बर. तर ते घोले त्या काळातले मोठे डॉक्टर होते. म्हणजे इंग्रजांच्या आजचा जो- काळात. फक्त तुला एक हा. ब्रेक करतो की हा. आजचा जो घोले रोड आहे तो त्यांच्याच नावाने. हो, त्यांच्याच नावाने ओके, ओळखला ओके. जातो. बरोबर, बर 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 त्यांचंच नाव दिलंय घोले रोडला. बर तर ते इंग्रज काळातले मोठे डॉक्टर होते. बर त्यांनी त्यांच्या मोठ्या मुलीला शिकवण्यासाठी निर्णय घेतला. आणि तो जर का काळ आपण पाहिला, जवळपास एक 1890चा काळ होता तो साधारण. हम्म. तर तो स्त्री शिक्षणासाठी असा अनुकूल असा काळ नव्हता. हो. तर त्यांनी मुलीला जेव्हा शिकवायचा निर्णय घेतला हम्म. तेव्हा खूप विरोध झाला त्यांना, बर आणि त्यांच्या स्वतःचे जे नातेवाईक होते हो. त्यांच्याचकडनं त्यांना खूप विरोध झाला. हम्म. तरी सुद्धा हे डॉक्टर घोले ठाम होते की मी मुलीला शिकवणारच, हम्म. आणि त्यांनी तिला शिकवण्याकरता ते पाठवायला लागले. हम्म, हम्म, तर हे काही लोकांना बघवलं नाही गेलं. हम्म. अगदी त्यांच्या नातलगांपैकीच एकाने त्या लहान मुलीच्या खाण्यामध्ये काचा कुटून टाकल्या आणि अरे ते जेवण तिला जेवायला दिलं, आणि तिने ते जेवण घेतलं आणि ते खाल्लं आणि ती मृत्युमुखी पडली. अरे बाप रे. तर तिचं नाव होतं काशीबाई, आणि ती अगदी लहान होती. हा. तर या काशीबाईच्या मृत्यू झाला असा तिच्या स्मरणार्थ डॉक्टर घोलेंनी एक हौद बांधला, बर जो दगडूशेठ गणपती बसतो तिथे हौद होता. बर आणि त्याच्यावर एक शिल्प बांधलं. हा. तर ते एक लहान मुलगी होती जिने कळशी हातात धरली, जिचे मोकळे केस आहेत. ओके. तर तिला सगळेजण बाहुली म्हणायचे. तर ते बाहुलीचं शिल्प त्या काशीबाईच्या नावाने उभारलेल्या हौदावर होतं, म्हणून तो त्या हौदाला नाव पडलं म्हणून त्या हौदाला नाव पडलं बाहुलीचा हौद. बर 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 बर.
तर त्या हौदावर जो लेख लावला होता की हम्म. काशीबाईचा जन्म कधी झाला, तिचा मृत्यू कधी झाला, हम्म. असा एक शिलालेख होता. हम्म. तो शिलालेख आजही आपल्याला फरासखाना पोलीस स्टेशन आहे, हो तिथं एक छोटासा हौद आहे. हो तर तिथं तो तिकडून उचलून इकडं लावलेला आहे. तर तो आजही आपल्याला शिलालेख आपल्याला पाहायला मिळतो. आणि ती कळशी घेतलेल्या छोट्या मुलीचं शिल्प. नाही, ते आत्ता सध्या तरी गायब झालेलं आहे. बरं, ते बरं. खूप जणांनी शोधायचा प्रयत्न केला पण ते काही सापडलेलं नाहीये. म्हणजे एका पुण्यातल्या अतिशय प्रसिद्ध गणपती मंदिराच्या त्या परिसरामध्ये एक अतिशय दुर्दैवी घटना घडलेल्या गोष्टीचं एक स्मारक होतं म्हणू शकतो. होतं. आता तर ते अस्तित्वात नाही. नाही, आता हौद बुजवला गेला हो हो आणि हा काळ साधारण 1890च्या दरम्यानचा होता. बर 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 बर. आता पुण्याच्या काहीसा दूर असलेल्या भागामध्ये तो हा. खलबत्या गणपती किंवा जंगल्या गणपती, जो हो. फडक्यांचा गणपती हो. म्हणून आपण ओळखतो आज, राजाराम पुलाच्या जवळ असलेला हा भाग मूळ पुण्यापासून काहीसा वेगळा होता. हो. किंवा जर आपण बाजीराव पेशव्यांच्या काळात आपण वाचलं तर मस्तानीबाई साहेबांना शनिवारवाड्यापासून दूर कोथरूडला महाल बांधून दिला किंवा त्यांची राहण्याची व्यवस्था केली होती असं आपण वाचलेलं आहे. म्हणजे वाचलेलं आहे. मी खरं तर ऐकलेलं आहे तसं. खरं म्हणजे याला पुरावा नाहीये. पुरावा नाहीये. नाहीये, बरोबर. नाहीये. आख्यायिका आहे. महामृत्युंजयेश्वर मंदिराच्या हा. जवळ ते असावं हो. असं बरेच लोक म्हणतात. आख्यायिका आहे ती, हो. जी लोकल हिस्ट्रीमध्ये लोकल आपण हिस्ट्रीमध्ये त्याला येतं. हे करू शकतो. म्हणजे पण मला म्हणायचं असं आहे की तो पण कोथरूड हा काही पुण्याचा कोर भाग नव्हता. तोही लांबच होता. तर मी मध्ये एक रील बघितला. त्याच्यामध्ये असं ऐकण्यात आलं की हडपसर म्हणजे इथं हाडं पसरली किंवा मुंडवा म्हणजे इथं मुंडकी सगळी पडली होती अशी. यशवंतराव होळकर जे खूप मोठे योद्धा होते मराठ्यांच्या इतिहासातले, यशवंतराव होळकर आणि पेशव्यांची जी लढाई झाली तर त्याच्या लढाईमधून ही हडपसर, कोंडवा, मुंडवा अशी नावं पुढे आली. त्यात खरंच तथ्य आहे काही? म्हणजे मला फक्त यासाठी विचारायचं आहे की तो इतिहास खरा आहे का फक्त आपण ते आख्यायिका म्हणून त्याच्याकडे बघितलं पाहिजे? त्या खरा नाही, तो इतिहास खरा नाहीये. म्हणजे इतिहास खरा इन द सेन्स त्या नावांचा इतिहास नाही. मी लढाईचा इतिहास खराच आहे ते तर सगळ्यांनाच माहिती आहे. ती नावं कशी पडली हा इतिहास खोटा आहे खरं. कारण ते जे लढाईचा उल्लेख आहे तो 1802चा वगैरे सांगतात. पण आपल्याला शिवाजी महाराजांच्या काळात मोडी कागदपत्र उपलब्ध आहेत काही शिवाजी महाराजांच्या काळातली. तर तेव्हाच आपल्याला मौजे हडपसर अशी नावं मिळतात. अरे बापरे. म्हणजे जवळपास 200 वर्ष, 150-200 वर्ष जुनं आपल्याला हडपसर नाव सापडतं. किंवा कोंढवे आणि मुंडवा ही सगळी गावं खरं तर शिवकालीन गाव आहेत. तेव्हापासूनच ही नावं कंटिन्यू आलेली आहेत. अच्छा अच्छा. तर ती जी आहेत ते खरं आख्यायिका आहेत. आणि त्याच्यात नावं कशी पडली सांगितलं तर ते चुकीचं आहे. कारण आपल्याकडे मूळ पुरावे आहेत. बरोबर बरोबर. म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा मुंडवा, कोंडवा आणि हडपसर होती. हीच नाव होती. होती. हडपसरचा अर्थ नेमका काय होतो? म्हणजे मला हडपसर बद्दल जसं ते त्या लढाईचा उल्लेख सांगतात तशा अनेक आख्यायिका आहेत की रामायणामध्ये हडप नावाच्या राक्षसाला रामाने सर केलं म्हणून हडपसर नाव पडलं. तर त्याच्यातही काही खरं नाहीये. हडपसरचं का असं नाव निर्माण झालं ह्याचं खरं मिळत नाही. एक इतिहास अभ्यासक होते, त्यांनी तुम्हीच मोडी शिका, कुलकर्णी नावाचे लेखक होते, असं एक पुस्तक लिहिलंय. तर त्याच्यात असं म्हटलेलं आहे त्यांनी की पूर्वी महारवतन पण असायचं. तर त्या महारवतनाला हडवळा म्हटलं जायचं. तर कदाचित त्या हडपसरच्या ठिकाणी ना महारवतन दिलेलं असणार आहे, त्याच्यावरून हडपसर नाव पडलेलं आहे असं त्या लेखकाचा अंदाज आहे. त्याच्यावरनं आलं असावं. पण आपल्याला असं काही तसं काही नाहीये. याच्यावरून म्हणू शकतो आपण की कदाचित असेल हे खरं त्यांचा अंदाज. पण तुझ्या माध्यमातून तर एक ठोस पुरावा मिळालाय की हडपसर, कोंडवा आणि मुंडवा हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील गाव किंवा त्याच्या आधी पण तिथं वस्ती असण्याची शक्यता, पण त्याचे पहिले पुरावे आपल्याला शिवाजी महाराजांच्या काळापासून पाहायला मिळतात. आणि आपला आत्ता मागाशी एक विषय झाला वासुदेव बळवंत फडके, भाऊसाहेब रंगारी किंवा लोकमान्य टिळक, किंवा जर नाव घ्यायचं झालं तर भारतातले थोर क्रांतिकारक राजगुरू की ज्यांचा जन्मगावच आपल्या पुण्यापासून जवळ खेड राजगुरुनगर. आणि ज्यावेळेस सॉन्डर्स मर्डर केस ओपन झाली आणि भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांना लाहोरला अटक झाली त्यावेळेस राजगुरू हे पुण्यात होते मुक्कामाला. आणि त्यानंतर या पेठ एरियामध्येच माझ्या मते भाऊसाहेब रंगारी यांच्या वाड्याच्याच परिसरामध्ये का सदाशिवपेठेमध्ये त्यांना अटक करण्यात आली. तर क्रांतिकारकांचा पुण्याशी फार जवळचा संबंध आहे. तर ह्या क्रांतिकारकांचं पुणे नेमकं कसं आहे? पुणे शहरात असे खूप छोटे मोठे क्रांतिकारक होऊन गेले की जे आपल्याला जास्त माहीत नाही आहेत. प्रामुख्याने प्रसिद्ध क्रांतिकारक जे आहेत त्यांची नावं समोर येतात, पण असे छोटे क्रांतिकारक
होऊन गेले. जसं की नारायण दाभाडे नावाचा एक खूपच अल्पवयीन एक तरुण देशभक्त होता, जिथं आज शिवाजीनगरमध्ये काँग्रेस भवन आहे. हो तर तिथं त्याने तिरंगा फडकवण्यासाठी तो तिकडे गेला. बर तिरंगा फडकवता फडकवता इंग्रजांनी त्याला गोळी झाडून मारून टाकलं. अरे बापरे, किती वय होतं त्यावेळेस त्याचं त्यांचं वय साधारण 16 वर्ष होतं. 16 वर्ष? हो. हा नारायण दाभाडे तिथे मृत्युमुखी पडला काँग्रेस बापरे. भवनात. आणि त्या नारायण दाभाडेचा पुतळा आज काँग्रेस भवनमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. बर 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 तसं बघितलं तर क्रांतिकारकांचं घर असं म्हणू शकतो, क्रांतिकारकांची भूमी. आणि अगदी सुरुवातीपासून बघितलं तर 1857च्या आधी उमाजीराजे नाईकांनी बंड केलं होतं इंग्रजांविरुद्ध. हो तर तेव्हापासून आपण बघूयात की उमाजीराजेंचा जन्म सुद्धा पुणे जिल्ह्यातलाच आहे, पुरंदर तालुक्यातला. हो हो आणि त्यांना मारलं सुद्धा पुण्यातल्या शुक्रवार पेठेमध्ये बरोबर. मामलेदार कचेरीत मामलेदार. 1832 स्मारक पण साली. तिथं आहे आज. स्मारक सुद्धा आहे. हो. तर त्यांचा जो इंग्रजांविरुद्ध लढा होता उमाजीराजे नाईकांचा, तर तो पुणे जिल्हा आणि थोडा सातारा, थोडा कोकणातला भाग, हो पनवेलपर्यंत अशा भागातच होता. हो तर तेव्हापासून या इंग्रजांविरुद्ध उठाव पुण्यात चालू झाले. हो आणि त्याच्यानंतर जर का आपण बघितलं 1857चा लढा येतो, स्वातंत्र्य लढा समर. तर तेव्हाही पुणे, महाराष्ट्र आणि युपीमध्ये सगळ्यात जास्त उठाव झाले. हो तर महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये सुद्धा उठाव झालेले आहेत. मग त्याच्यानंतर आपल्याला वासुदेव बळवंत फडकेंचं नाव येतं समोर, की जे पुण्यात सदाशिव पेठेमध्ये लक्ष्मी नरसिंह मंदिर आहे, बर तिथे ते राहिले होते. ओके आणि पुण्यात असताना त्यांना तुरुंगात पण ठेवलं होतं. बर 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 आणि बर. त्यांचं कुठं एक नेमकं ते तुरुंग कुठं होतं? ते संगम पूल आहे ना, संगम पूल म्हणजे हा. संगमवाडीचा जो आपला हा. जुना पूल आहे, हो. जे अहिल्यादेवी होळकरांनी घाट बांधलेला आहे. बर तर तिथे CIDचं ऑफिस आहे. हा तर तिथं त्यांचं स्मारक सुद्धा बनवलंय तिथंच, बर, जिथं बर. त्यांना ठेवलं होतं तुरुंगात. बर 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 आणि बर. त्याच काळात पुण्यातल्या सार्वजनिक काकांनी त्यांचं वकीलपत्र घेतलं होतं. ओके तर असा वासुदेव बळवंत फडक्यांचा संबंध येतो. जसं मगाशी म्हटलं की ते फडके गणपतीलाही जायचे. हो 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 हा. बरोबर. हो. आणि मी ज्यावेळेस कॉलेजला जातो, डेक्कन कॉलेजला, हा. शिवाजीनगरवरून, हा. त्यावेळेस जाताना मला संगमवाडीला डाव्या हाताला लहुजी वस्ता साळवेंचं स्मारक पण दिसतं. म्हणजे ते बरोबर. क्रांतिकारकांचे गुरु म्हणून आज समोर येत आहेत, लोक हो. अभ्यास करतायत. तर त्यांचंही एक आपल्याला त्याच्यात हो. नाव ठेवता बरोबर. येईल. त्यांचीच लहुजी वस्ताद साळव्यांची एक तालीम होती. महात्मा फुले पेठ आज म्हटलं जातं, जी बर. मूळची गंजपेठ किंवा मीठ गंजपेठ आहे. ओके त्याच्यात त्या साळव्यांची तालीम आजही आहे. आजही आहे? हो, आजही आहे. ती चांगली जतन करून ठेवली आहे. अच्छा तर तिथं हे सगळे जे पुढे जाऊन क्रांतिकारक झाले, मोठी मोठी लोक, हम्म, ते हम्म, त्यांच्या तालमीत हे शिकायचे. बर बर आणि बर हे सगळ्यांचे तू म्हटलं ते बरोबर आहे, ते सगळ्यांचे गुरु होते. हो तर त्यांची तालीम आजही गंजपेठेत आपल्याला पाहायला मिळते. ओके ओके आणि मग नंतर त्या काळात आपल्याला चाफेकर बंधूंचं दिसतं, हो. जे चिंचवडला त्यांचा वाडा आहे. हो आणि इथे सदाशिव पेठेत नागनाथ पार आहे, तिथं ते काही वर्षे राहिले होते. बर बर, तर बर. त्यांनी गणेश खिंडीमध्ये रँडला रँडला हत्या गोळ्या केली घातल्या. घातल्या. हो हो. हो तर त्यांचं तिथं स्मारक सुद्धा आहे गणेश खिंडीत, हो. चाफेकरांचं. बरोबर. आपल्या मला वाटतं त्या ॲग्रिकल्चर कॉलेजच्या समोरच्या चौकामध्येच ते स्मारक उभा केलं. स्मारक. तर असे सख्खे 3 भाऊ, ज्यांना एकाच घरात, कुटुंबातल्या 3 सख्ख्या भावांना फाशी दिली गेली, असं खरं किती मोठी गोष्ट आहे. आणि ते पुण्यात त्यांचा एवढा वास्तव्य होतं. हो तर हो पुणेकरांनी हे एक अभिमानाने सांगण्यासारखी गोष्ट आहे. बरोबर आहे बरोबर आहे. म्हणजे हे किती वेगवेगळ्या गोष्टी हो. आणि किती वेगवेगळ्या ऐतिहासिक घटनांमधून हे पुणे हो. शहर गेलेलं आहे. पुण्या शहराचा पुण्याचा हा जो इतिहास आहे अख्खा, हा. हा लोक भावनेमधून किंवा आपण काय म्हणू लोककथेमधून किंवा हा. पुस्तकांच्या स्वरूपातून जतन झालायच. पण त्याचसोबत पुण्यामध्ये खूप म्युझियम्स आहेत, हो. की जिथं पुण्याचा हा इतिहास, त्याचसोबत महाराष्ट्राचा इतिहास जतन करण्याचा प्रयत्न केला आहे. मी पहिल्यांदा राजा दिनकर केळकर म्युझियम बघितलं होतं. त्याच्यानंतर मी भाऊसाहेब रंगारींचं जे त्यांचा वाडा आहे, तर त्या वाड्यातलं त्यांचं जे काही शस्त्रांचं छोटंसं पण खूप महत्त्वाचं कलेक्शन आहे. तिथले जे बंदुका वगैरे ठेवल्या त्या फार महत्त्वाच्या आहेत. हो. तर ते एक कलेक्शन मी बघितलेलं आहे. तर अशी पुण्यातली जी म्युझियम्स आहेत, तर खूप इंटरेस्टिंग काही म्युझियम्स पण आहेत पुण्यात, असं मगाशी आपल्या बोलण्यात हो. तो विषय आला, त्याच्याविषयी जरा सांग ना. पुण्यातलं सगळ्यात पहिलं म्युझियम म्हणजे महात्मा फुले संग्रहालय. महात्मा फुले संग्रहालय पुणे शहरातलं पहिलं म्युझियम. हो, ज्याचं पूर्वीचं नाव रे मार्केट इंडस्ट्रियल म्युझियम असं काहीतरी त्याचं जुनं नाव होतं. आणि ते महात्मा फुले मंडईत होतं. बर महात्मा फुले मंडईची जी वास्तू आहे, हो. ती ब्रिटिशकालीन आहे ती. हो त्याच्या वरच्या मजल्यावर
हे म्युझियम पहिलं चालू झालं होतं बर बर आणि म्हणजे आज खाली जरी बाजारपेठ आणि वर हे म्युझियम म्युझियम बर आणि ते आत्ता ते गोले रोडवर हो शिफ्ट झालेलं आहे. हो तर तेव्हा ते म्युझियम तिथं होतं, मंडईमध्ये होतं आणि तेव्हा त्या म्युझियमला महात्मा गांधींनी सुद्धा भेट दिलेली आहे 1947 साली. हो तसा त्यांचा एक फोटो सुद्धा उपलब्ध आहे. बर 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 तसं ते महात्मा फुले संग्रहालय पुण्यातलं पहिलं संग्रहालय. पहिलं संग्रहालय. तर आज आपल्याला तिथं बरंच हस्तिदंताच्या हो वस्तू, हो शस्त्र, हो ताम्रपट वगैरे पण पाहायला हो मिळतात. खूप Correct. महत्त्वाचं कलेक्शन तिथं आहे आज. आणि पुण्याची म्युझियम्स म्हटलं की आपल्याला काही डोळ्यासमोर येतात. जसं तू म्हटला केळकर संग्रहालय आहे, हो भाऊ रंगारींचा वाडा आहे हो किंवा जोशी रेल्वे संग्रहालय आहे. हे सुद्धा जोशी आहे. रेल्वे संग्रहालय. हां, अच्छा, जे मी कोथरूडला ह्याच्याविषयी नाही आहे. ऐकलेलं आहे. मिनिएचर रेल्वेज असतात ना, हो तर त्याचं संग्रहालय आहे ते. बर बर तर बर आपल्याला तिथं एक सेटअप केला आहे त्यांनी. हम्म, आपल्याला पाऊण तासाचा शो असतो, तिकीट काढायचं हम्म. आणि जे सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेल्वे आपल्या भोवती फिरतात, आपण ते पाहायच्या. असं एक छान छोट्या रेल्वेचं संग्रहालय आहे ते. क्या बात आहे. हां. म्हणजे ती राजू चाचा पिक्चर मध्ये जी डायनिंग टेबलवर ट्रेन फिरायची जेवण हां. घेऊन जाणे तशा छोट्या तशा छोट्या त्या छोट्या छोट्या बरं, सगळं बरं, तिथं शहराचाच असा सेटअप केलेला आहे तिथं. तसं एक ते संग्रहालय आहे. नंतर एक खूप महत्त्वाचं संग्रहालय म्हणजे कॅमेरा संग्रहालय. कॅमेरा हां, संग्रहालय. तर त्याचं फरीद शेख नावाचे कोंढवा बुद्रुकमध्ये राहतात. बर तर त्यांचं हे संग्रहालय आहे. ओके फरीद्स कॅमेरा अकॅडमी अँड म्युझियम असं काहीतरी त्याचं नाव आहे. बर बर तर तिथे वेगवेगळ्या प्रकारचे कॅमेरे त्यांनी जतन करून ठेवलेत. बर त्यांनी खूप कष्ट घेऊन फरीद शेख यांनी हे कॅमेराचं संग्रहालय उभं केलेलं आहे. ओके त्यांचा मुलगा आता हे पुढं सांभाळतोय. बर तर बर तिथं खूप अँटिक कॅमेरे आपल्याला पाहायला मिळतात. बर जसं बंदुकीच्या आकाराचा एक कॅमेरा आहे. बंदुकीच्या हां, बंदुकीचा छोटा एवढासा असा. तर तो असं दाबली की तिथं फोटो क्लिक होतो. जिथून गोळी सुटते ना, तिथं असं फोटो क्लिक होतो. असे खूप अँटिक वेगवेगळ्या प्रकारचे कॅमेरा तिथं जतन केलेले आहेत. ओके आणि पुण्यात खाजगी संग्रह असलेले सुद्धा खूप संग्राहक आहेत. जसे शस्त्र खूप जणांकडे हो, आहेत, हो, हो. नाणी खूप जणांकडे आहेत. बरोबर. तसेच एक सिंहगड रोडला अभिजित धोत्रे म्हणून एक आहेत. बर तर त्यांच्याकडेही खूप कॅमेराचा मोठा संग्रह आहे. ओके असे आपल्याला पुण्यात खूप संग्रहालय पाहता येतात. बर 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 अ, त्यातलंच एक म्हणजे सायकल संग्रहालय. सायकलचं सायकल्स, खास सायकल आहेत. 200 सायकल जमा केलेत. विक्रम पेंडसे नावाच्या माणसाने. बर त्यांचं स्वतःचं गॅरेज सुद्धा होतं बर आणि त्यांना आवड लागली की सायकल गोळा करायचं. तर हम्म. त्यांनी आता दुसऱ्या महायुद्धात वापरलेली सायकल सुद्धा त्या संग्रहालयात पाहायला मिळते. बापरे कर्वेनगरला हे संग्रहालय आहे. कर्वेनगर हां. आणि 2017 साली याचं उद्घाटन झालंय. म्हणजे खूप रिसेंट आहे हे संग्रहालय. आत्ताच उभं राहिलेलं आहे. तर हे असं एक वेगळं सायकल संग्रहालय आहे. बर 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 आणि तसं संग्रहालय खूप आहे. जवळपास 30 ते 40 तरी संग्रहालय पुण्यात आहेत पुणे वेगवेगळी. शहरात हो. अच्छा. म्हणजे अशी जी ओपन आहेत लोकांना पाहण्यासाठी. हां. आणि खाजगी संग्राहक तर अजून एक 40-50 असतील अरे बाप की ज्यांचं पर्सनल कलेक्शन आहे. क्या बात तर आहे इतकं लोकांकडे जमा झालेलं आहे की त्याचं ते आता परत संग्रहालय करायचं म्हणतात. आता अनेक बरं. खाजगी संग्राहक आहेत. त्यांना अशी इच्छा आहे की संग्रहालय करायचं याचं आम्हाला. म्हणजे स्वतःचं पर्सनल कलेक्शन हां. लोकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून द्यायचं एक बुद्ध मूर्तीचं संग्रहालय आहे. हां मंगळवार पेठेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन असं एक बरं. इमारत आहे महानगरपालिकेची. बर तर त्या इमारतीमध्ये 2 संग्रहालय आहेत. एक महार रेजिमेंट संबंधीचं संग्रहालय आहे ओके आणि तिथंच बुद्ध मूर्तींचं सुद्धा संग्रहालय आहे. तर ही खूप अशी वेगळी संग्रहालय आहेत बरोबर आहे की बरोबर. त्याचं जे कलेक्शन आहे ना अख्ख्या भारतात कोणाकडे नाही आहेत. क्या बात आहे अशी संग्रहालय आहेत. क्या बात आहे. जसं सहकार नगरला क्रिकेट संग्रहालय, क्रिकेट संग्रहालय अख्ख्या आशिया खंडात असं कोणाकडे कलेक्शन नाहीये. एवढं त्या रोहन पाटे नावाच्या क्रिकेट शौकीन येतो बर त्याने ते उभं केलेलं आहे क्रिकेटच्या प्रेमाखातर. बर आणि त्याचं उद्घाटन क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरच्या हस्ते झालेलं आहे. क्या बात आणि आहे. त्याने इतका सचिन तेंडुलकर असू दे किंवा विराट कोहली असू दे हम्म. किंवा सगळ्या देशातले जे प्रसिद्ध क्रिकेट खेळाडू आहेत हो त्यांच्याकडनं बूट, त्यांचे शर्ट, वर्ल्ड कपच्या बॅट्स वगैरे अशा जमा केलेल्या आहेत आणि तिथं त्या प्रदर्शित केलेल्या आहेत. अरे क्या बात आहे. असं क्रिकेट प्रेमींसाठी सुद्धा एक संग्रहालय आणि ते पुण्यामध्ये आहे. सहकार नगरला आहे. सहकार नगरला आहे. आई शपथ. आम्हाला तर फार फेमस म्हणलं तर केळकर म्युझियम आहे, महात्मा फुले म्युझियम आहे. त्याच्या पुढे जाऊन झपूर्झा जे अलीकडच्या काळात खूप चांगलं एक म्युझियम उभं राहिलेलं आहे खडकवासल्याजवळचं, किंवा माझ्या कॉलेजचं डेक्कन कॉलेजचं म्युझियम आणि भारतीय भारतीय संशोधक मंडळाचं. मंडळातलं आहे. 4-5च फार तर आम्ही हो. माहिती असतात लोकांना किंवा हो. ते सांगू शकतो. पण
30 ते 40 संग्रहालय आहेत पुण्यात. ही एक हो. खरंच वेगळी बाजू आहे हो. पुण्याची. आणि मगाशी पण एक विषय माझा सुटला खरं, मला तुला त्याच्याविषयी विचारायचं होतं. जसं की पुण्यामध्ये लहुजी वस्ताद साळवेंची तालीम होती हं. आणि त्या तालमीमध्ये बरेच क्रांतिकारक हो. येऊन सराव हो. करायचे, प्रॅक्टिस करायचे आणि तिथून मग राष्ट्रप्रेमाचे धडे त्यांना मिळाले. हो. तशा पुण्यात अजून काही तालमी असाव्यात का, किंवा असतील का, किंवा अस्तित्वात होत्या का? हो. बऱ्याच तालमी आहेत पुण्यात. बरं. जसं पुण्याचं गणेशोत्सव फेमस आहे, हो. पुणेरी पाट्या महत्त्वाच्या आहेत. हो. पेठांचं पुण्यावरनं ओळखलं बरोबर. जातं. तसं खरं तालमींवरनं सुद्धा पुणे ओळखलं जावं, हो. इतक्या तालमी आहेत पुण्यात. बरं, बरं. आणि अगदी मामासाहेब मोहोळ जे होते, हो. त्यांनी सुद्धा सदाशिव पेठेतल्या निंबाळकर तालीममध्ये सराव केला होता काही ओके. काळ. तर म्हणजे पुण्याने असे महाराष्ट्र केसरी जिंकलेले वगैरे हो, सुद्धा हो, ते हो, हो. की दिलेले आहेत. बरोबर. आणि अगदी पेशव्यांच्या काळापासून या मल्लविद्येला राजाश्रय मिळाला होता. बरं. अनेक तालमी आहेत अशा की ज्या पेशवेकालीन आहेत असं सांगण्यात येतं. ओके. म्हणजे अगदी लोखंडी तालीम नारायण पेठेतली धरली तर ती पेशवेकालीने सांगितलं जातं. बरं. तेव्हापासून या तालमी आहेत. कुंजीर तालीम जी आहे बरं. सदाशिव पेठेमध्ये, ती सुद्धा एक जुनी तालीम आहे. बरं. तर तू जसं म्हटला की त्या तालमींमध्ये देशभक्त तरुणांना इंग्रजांविरुद्ध लढण्याचं सुद्धा एक बळ मिळायचं. हो. आणि ते स्वतःची तब्येत चांगली करून ॲक्च्युअल मैदानात उतरून लढलेले सुद्धा आहेत, बरोबर. क्रांतिकारक घडलेले सुद्धा आहेत. बरोबर. तर अशा या तालमींवरनं सुद्धा पुणे ओळखलं जावं. आणि त्यांच्या सुद्धा नावांमध्ये खूप विशिष्ट वेगवेगळं आहे. जसं हो. आता एक नाना पेठेमध्ये पूर्व भागात खूप तालमी आहेत. बरं. त्यात पूर्व भागातल्या तालमींना खूप महत्त्व होतं आधी. आत्ता ते गणेशोत्सवातही पूर्व भागाला खूप महत्त्व होतं, हं. लोकमान्य टिळकांच्या काळाला. हं. त्या मानाने आत्ता पूर्व भागातल्या तालमींना किंवा गणेशोत्सवाला थोडं महत्त्व कमी झालं आहे. तर तिथे एक साखळी पीर नावाची तालीम आहे, नाना पेठे पीर. हां. तर त्या तालमीमध्ये एक पिराचं स्थान आहे हं. आणि त्याला एक साखळी बांधून ठेवलेली आहे. त्या पिराच्या त्या स्थानाला पिराला साखळी बांधली. पिराला नाही, खरं पिराच्या बाजूने जे खांब आहेत ना, हां, हां. त्या खांबाला एक साखळी बांधून ठेवली आहे. बरं. आणि तिथं जे मल्ल सराव करतात हं. त्यांचं असं श्रद्धा आहे त्याच्यावर हं. की जर का सराव करून अंग दुखायला लागलं, हं. एखादा अंगाचा भाग दुखायला लागला, तर ती साखळी त्या दुखऱ्या अंगावरनं फिरवायची. मग आपल्याला लगेच आराम मिळतो, ते दुखायचं थांबतं, अशी त्यांची श्रद्धा आहे. हां, हां, तर हां, त्या हां. तालमीला नाव पडलं त्या साखळीवरून आणि तिथं पीर येतो म्हणून नाव पडलं साखळी पीर तालीम. क्या बात आहे. तर ही नाना पेठेतली तालीम आहे आणि हां. 100 वर्षच जुनी आहे. खूप जुनी नाही, जसं म्हटलं मी की 200-250 वर्षापासून पुण्यात पुण्यात तालमी तालमी आहेत. हो. आहेत. हो. आणि हो. प्रचंड मोठ्या प्रमाणात तिथे गणेशोत्सव पण साजरा केला जातो बरं. तालमींमध्ये. बरं. आणि इंटरेस्टिंग त्यांच्या सगळ्यांच्या मूर्ती आहेत. हं. जवळपास आहेत ना, सगळ्या तालमींचे गणपती बाप्पा आहेत ते सगळे हं. असे उभे आणि मल्ल स्वरूपातले आहेत. हं. हं. एकदम एखादा कसलेला मल्लाची कसं शरीर बनतं, हो. हो. त्या ह्याच्यातले सगळे गणपती आहेत. हो. क्या हं. बात आहे. हं. पुणे, गणपती, मारुती आणि मारुती. आता तुझ्यामुळं मला एक नवीन पर्स्पेक्टिव्ह मिळाला, तालीम. हो. आणि निश्चितच पुण्यातल्या ह्या सगळ्या तालमींना परत एकदा चांगले दिवस येतील जसे इतिहासात होते. आणि ह्या 3 गोष्टींसोबत पुण्याची अजून एक महत्त्वाची, की जी अविभाज्य भाग म्हणू शकतो पुण्याचा, ते म्हणजे पुण्याचं फूड कल्चर. आणि त्यातल्या बरोबर. त्यात मॉर्निंगला सकाळचा कट्टा जो रुपाली, हं. वैशाली हं. किंवा गुडलक कॅफे, इराणी हं. कॅफेला भरतो. मी स्वतः माझ्या मित्रांसोबत रोज सकाळी सांबरला आम्ही हां. कॉफी प्यायला एकत्र येतो. हां. आमचं 400-500 लोक रोज सकाळी तिथं हां. असतात. तर या पुण्याच्या कॅफे कल्चरविषयी काय सांगशील? खरं हा कट्टा जी संस्कृती आहे हं. ती आता चांगली रुजली आहे पुण्यात. होय. पण ती एक 70-75 वर्षापूर्वीपर्यंत नव्हती ती तशी. बरं. कारण तेव्हा घराच्या बाहेर पडून चहा कॉफी प्यायला जाणं सुद्धा हो. लोक जात नसत. हो. जेवढे आज आपण रेग्युलरली मित्रांना भेटतो, बाहेर जातो. हो. तर ही एक साधारण 60-70 वर्षापूर्वीचं हे कल्चर आहे. बरं. आणि पुण्यामध्ये पण कॅफे कल्चर जर का आज आपण पाहिलं, हं. तशी इराणी कॅफे खूप पुण्यामध्ये पहिल्यापासून होती. हो. म्हणजे एक 100 वर्षापासून तरी आहेत. हो. हो. जसं कॅफे गुडलक आहे, हो. यजदान कॅफे हो. हो. कॅम्पामध्ये आहे. हो. तिथं पूर्वी लोक जास्त जायची नाहीत. ते हं. हळूहळू तिथं यायला लागली लोक. हं, 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 आणि हं. मग हे कट्टे सुरू झाले. हं, हं. तर पूर्वी ती काही लिमिटेड लोकच तिथं जायचे. हं. जसं की FTI मधली लोक शिकायचे. म्हणजे हो. अगदी जया बच्चन असू दे किंवा नसरुद्दीन बरं. शाह असू दे, बरं. ही लोक तिथं शिकायची आणि मग गुडलक कॅफेमध्ये येऊन बसायचे. बरं, बरं, अशा बरं. सुद्धा आठवणी आहेत. त्यामुळे सगळेजण तिथं जायचे नाहीत हां. तेव्हा. असं काय, कारण काय होतं तेव्हा पुणे फक्त पेठांपुरतं मर्यादित हो. होतं.
आणि हा 70-75 पेठांच्या बाहेरचा भाग हा आहे तर पूर्ण. पेठेमधली जी संस्कृती आहे हम्म. आणि ही जी कॅम्पातली संस्कृती किंवा हे आहे ते एकदम वेगळं आहे. हो म्हणजे हो पुण्याची जर का नाणं धरलं तरी दुसरी नाण्याची बाजू आहे. करेक्ट आहे करेक्ट. इकडची पारंपरिक डायव्हर्स वेगळं आहे, कल्चर हा त्याला आपण डायव्हर्स म्हणू आहे. शकतो. तर तिकडचं एकदमच वेगळं आहे. तर हो. ते हळूहळू मिक्स झालेत आणि आज आज हे इराणी कॅफे किंवा इराणी लोक जी आली हो. मुंबई मार्गाने पुण्यात आली हो ती इतकी मिसळून गेली आहेत पुण्याच्या हो. संस्कृतीमध्ये की ती हो. पूर्ण आता पुण्यातच झालेलं आहे सगळं हो. त्यांचं सगळं हो. कल्चर जमा. हो. तर त्याच्यात मध्ये अनेक काय विचारला होता प्रश्न? आता हा झाला कॅफे कल्चरचा हा. भाग आणि आपण आता बदलतं कॅफे कल्चर जे आहे हा. पुण्याचं ज्याच्याविषयी आपण हा. काल डिस्कस केलं होतं. तर बदलतं कॅफे कल्चर आता आपण मित्र बरेच वेळा बाहेर भेटतो तर कॅफेमध्येच जातो आपण एकदा कधीतरी म्हणजे बऱ्याच वेळा आपण कॅफेमध्ये जातो. करेक्ट. तर त्याच्यामध्ये आता कॅफेमध्ये सगळ्या मीटिंग्स वगैरे आजकाल हा होत आहेत. तर आता त्या कॅफेंना महत्त्व खूप वाढतंय कारण आता पोस्ट कोरोना नंतर आहे ना वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांचं प्रमाण वाढले त्यामुळे अशा कॅफेची गरज निर्माण झाली की जे कोवर्किंग स्पेसमध्ये असेल जिथे काहीतरी ग्रुप ऍक्टिव्हिटी घेता येईल जिथे अशा सोयी सुविधा असतील वायफाय असेल चहा कॉफी मिळत असेल अजून काही मीटिंग रूम असेल तर अशी कॅफेज वाढतायत आणि शिवाय काही चांगले प्रयोगही होत आहेत त्याच्यात की बुक कॅफे तयार होत आहेत पुण्यात. तिथं चांगली पुस्तकं ठेवली जाऊन तिथं ती लोक जाऊन वाचतायत. अशा पद्धतीचे कॅफे पुण्यात आता निर्माण व्हायला लागलेत. करेक्ट. पुण्यामध्ये एक कॅपिटल थिएटर होतं कॅम्पामध्ये जे आज आपण व्हिक्टरी नावाने ओळखतो. तर या कॅपिटल थिएटरचा इंग्रजांच्या काळात तेव्हा इंग्रजांचा वावर त्या थिएटरच्या अवतीभोवती असायचा, थिएटरमध्ये असायचा. तर पुण्यातल्या काही देशभक्त तरुणांनी 1942 नंतर पेटून उठली होती लोक तर बॉम्बस्फोट करायचा ठरवला की जिथे इंग्रज जास्त आहेत तर त्यांनी ते थिएटर निवडलं कॅपिटल आणि तिथं बॉम्बस्फोट घडवून आणला आणि तिथं त्या बॉम्बस्फोटामध्ये इंग्रज अधिकारी काही मारले गेले आणि अनेक जण जखमी झाले. तर त्याच्यामध्ये भास्कर कर्णिक होते. त्यांनी खडकीच्या दारुगोळा कारखान्यातून बॉम्ब गोळा केले होते. तर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे सगळं घडवलं बॉम्बस्फोट. तर त्या भास्कर कर्णिकांचं त्या फराज खानाच्या इथं स्मारक आहे जिथं त्यांनी स्वतः एक केमिकल खाऊन आत्मार्पण केलं आणि ते मेले त्यामुळे अनेक क्रांतिकारक त्यांच्यामुळे वाचले. तर त्यांच्या एक क्रांतिकारक त्या भास्कर कर्णिकांचं तिथे स्मारक आहे ज्या चौकाचं नाव आज हुतात्मा स्मारक आहे. दगडूशेठ शेजारीच हा चौक आहे तिथं त्या भास्कर कर्णिकांचं स्मारक आहे. अच्छा बरोबर. म्हणजे जिथून अर्ध पुणे रोज ये जा करतं आणि ते माहितही नाही ते दुर्लक्षित झालेलं आहे खरं तर किती दुर्दैवी गोष्ट आहे. पुण्यातली मराठी माध्यमाची प्रसिद्ध शाळा आहे हुजूरपागा जिथे अगदी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी सुद्धा काही वर्ष तिथं शिकून गेलेले आहेत. इंदिरा. तर त्या हुजूरपागेचा शब्दाचा अर्थ किंवा हे बघायला गेलो आपण इतिहास तर तो अगदी पेशवे काळात जातो. तिथे खरंच हुजूरांची घोड्यांची पागा होती. आता हुजूर हा फारसी शब्द आहे तर हुजूर म्हणजे महत्वाची व्यक्ती. त्या काळातली महत्वाची व्यक्ती स्वतः पेशवे पुण्यात राहायला आले ते होते आणि पागा म्हणजे जिथे घोड्यांची राहायची व्यवस्था. तर पुणे जसं वाढत गेलं हळूहळू पेशवे पुण्यात आल्यानंतर तसं त्यांच्या बरोबरचं जे घोड्यांचं पथक होतं तेही मोठं होतं आणि इथूनच ते दूर दूर मोहिमांना जायचे, युद्धाला जायचे. त्यामुळे घोड्यांची जागा कमी पडायला लागली म्हणून त्यांनी स्वतंत्र आंबील ओढ्याच्या काठी एक मोठी पागा बांधली आणि तिला नाव पडलं मग हुजूर पागा. तर आज हुजूर पागा अस्तित्वात नाहीये पण ते नाव टिकलेलं आहे आणि तेच त्या मुलींच्या शाळेला मिळालेलं आहे. बर. मी मध्ये एका शाळेमध्ये गेलो होतो. माझ्या शाळेचं आत्ता नाव आठवत नाही. माझ्या मते आप्पा बळवंत चौक जो आहे त्या चौकामध्ये ती शाळा आहे. त्या चौकाच्या अलीकडे उजव्या हाताला आणि त्या शाळेमध्ये भगतसिंहांचा मूळ फोटो मृणालिनी जोशी नावाच्या लेखिका आहे ज्यांनी इन्कलाब नावाची कादंबरी लिहिली. तर त्यांना भगतसिंहांच्या आईनी तो फोटो भेट म्हणून दिला होता आणि नंतर मृणालिनी जोशींनी तो फोटो त्या शाळेला भेट म्हणून दिला जो फोटो आजही त्या शाळेमध्ये ठेवण्यात आलाय. बरोबर. ती शाळा हे नुमवी शाळा नूतन मराठी विद्यालय. बरोबर. मी त्या शाळेचा माझी विद्यार्थी आहे. अरे क्या बात आहे. मी 2022 मध्ये चमनलाल सर जे भगतसिंगवर खूप मोठे अभ्यासक आहेत ते पुण्यामध्ये आले होते एका कार्यक्रमासाठी. तर त्यांच्यासोबत मी त्या नुमवीमध्ये गेलो होतो. म्हणजे तू हुजूरपागा शाळेचा विषय काढला म्हणून मला तो विषय आठवला की मग
ह्या शाळेंचा इतिहास किंवा या शाळेमध्ये असणाऱ्या नावांचा इतिहास हा पण तेवढा इंटरेस्टिंग आहे, पण आपण त्याकडं पाहत नाही. म्हणजे पुणे छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला पुतळा पुण्यामध्ये हां. आहे. भारतातील पहिली संस्कृत पाठशाळा पुण्यामध्ये निर्माण झाली किंवा भारताच्या इतिहासात मराठ्यांना किंवा मराठ्यांच्या इतिहासाला एक वेगळं स्थान देण्याची परंपरा पुण्यामध्ये तयार झाली. हं. खूप मोठे इतिहास संशोधक पुण्यामध्ये झाले. हो, महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सवाची खूप मोठी लोकप्रियता ही हो. पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते किंवा सार्वजनिक गणेशोत्सवाचं जे स्वरूप आहे, जे सुरुवातीला भाऊसाहेब रंगारे असतील किंवा दगडूशेठ हलवाई असतील किंवा लोकमान्य टिळक असतील, हं. यांनी जी सार्वजनिक लोकोत्सवाची परंपरा सुरू केली, तर त्याची पण मुहूर्तमेढ पुण्यामध्ये रोवल्या गेली. पुणे क्रांतिकारकांचं आहे. पुण्यामध्ये कॅफे कल्चर आपल्याला पाहायला हो, मिळतं. पुण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेले हे काही सामाजिक, राजकीय, हो. सांस्कृतिक आणि त्याच्या माध्यमातून झालेल्या आर्थिक बदलांचं हे येस. वारं सगळं आपण पाहायला हो. मिळतं. म्हणजे आज तुझ्या माध्यमातून आम्हाला पुण्यातल्या पेठांच्या नावांचा इतिहास किंवा गणपतीचं पुणे, मारुतीचं पुणे, त्याच्या मागे असणाऱ्या नावांच्या गमती-जमती हं. किंवा वेगवेगळ्या व्यक्तींच्या, वेगवेगळ्या प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या, झाडांच्या नावावरून इथं तयार करण्यात आलेल्या वास्तू किंवा त्यांना पडलेली नावं, त्याचसोबत ह्या सगळ्या पुण्याच्या इतिहासाची साक्षीदार असणारी ही वेगवेगळ्या नावांनी नटलेली मंदिरं किंवा ऐतिहासिक वास्तू. शेक्सपियर म्हणून गेलाय, नावात काय आहे? आणि तुझं पण पुस्तक आहे, नाव मागे हो. दडलंय काय? तर मला तुझ्या ह्या माध्यमातून निश्चितच सांगायला आवडेल, की नावातच सगळं आहे. नावामध्ये पुण्याचा इतिहास आहे आणि पुण्याच्याच नावामध्ये पुण्याची संस्कृती लपलेली. हो. आज एवढी अपरिचित माहिती आमच्यासमोर सादर केलीस, त्याबद्दल खरं तर सुप्रसाद तुझे धन्यवाद. आणि निश्चितच तुझ्यासोबत हां. पुण्यातल्या ह्या सगळ्या पेठा आणि ही सगळी अपरिचित ठिकाणं पाहून कुठेतरी निवांत परत एकदा गप्पा मारण्यासाठी तुला परत एकदा भेटावं लागेल. हो. पण तू आज इथं वेळ दिलास त्याबद्दल खरं तर तुझे खूप खूप आभार. हं. धन्यवाद. तुमचेही धन्यवाद. धन्यवाद.